आज भीमसेन प्रभूंनी जो सगळ्यात हॉट टॉपिक आहे सध्या, आपलं काय चाललं आहे सध्या, डिसेंबर. काय असतं डिसेंबरमध्ये? गीता. हां, 1 डिसेंबरला, म्हणजे आता नोव्हेंबर आहे पण 1 डिसेंबरला यावेळेस गीता जयंती येते, लवकरच आहे. बुक मॅरेथॉन आपला डिसेंबरला चालू होतो पण ऑफिशियली चालू झाला आहे ऑलरेडी नोव्हेंबरमध्येच. तर बुक डिस्ट्रीब्युशनवर थोडंफार मला बोलायला सांगितलं आहे. त्याच्या आधी जस्ट मी प्रेयर करतो आणि लगेचच आपण चर्चा करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातं सरवणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमामो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशधारिणे. नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरद्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते. तप्त कंचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर मी आज थोडे सगळ्यात बुक डिस्ट्रीब्युशनमध्ये सगळ्यात एक्सपर्ट असे जे व्यक्तिमत्व आहे आपल्या इस्कॉनमध्ये, म्हणजे सगळेच आहेत, सगळेच जण आपण छान बुक डिस्ट्रीब्युशन करतो. पण त्याच्यामध्ये आपण जर बघितलं काही सिनियर ड्युटी आहेत, जसे राधेश्याम प्रभू पण खूप छान करतात. पूर्ण पुण्यामध्ये आता भीमसेन प्रभू त्यांची टीम प्रभूजींकडे सगळं बुक डिस्ट्रीब्युशनचं असतं, खूप जण करतात. इंटरनॅशनल जे इस्कॉनचे जे इंटरनॅशनली आपण जर बघितले एखादे लिडर तर कोण आहेत ते वैशिशिका महाराज जे आहेत, ते वैशिशिका प्रभू किंवा महाराज म्हणतात आपण. तर ते त्यांचं एक लेक्चर, त्याचं एक प्रवचन आणि थोडं राधेश्याम प्रभूंचं प्रवचन असं मी थोडं ऐकून मग तुम्हालाही सांगतो. हे बुक डिस्ट्रीब्युशनवरचं जे प्रवचन किंवा लेक्चर जे काही माहिती चर्चा करणार होतं आपण, हे माझ्यासाठी तेवढंच आहे. मी खूप एक्सपर्ट बुक डिस्ट्रीब्युटर नाही, पण मलाही तेवढंच लागू आहे. हे जेवढं मी तुम्हाला सांगणार आहे ते मलाही लागू आहे. तर बुक डिस्ट्रीब्युशनच का हा आपल्याला प्रश्न आहे. आपण हे 3 वेगवेगळ्या भागात त्याची चर्चा करणार आहोत. म्हणजे बुक डिस्ट्रीब्युशनच का, बुक डिस्ट्रीब्युशन कसे आणि त्याच्या काही टॅक्टिक्स म्हणजे कसं करायचं वगैरे या गोष्टी आपण याच्यात चर्चा करणार आहोत 3 वेगवेगळ्या भागात. पहिला आहे की बुक डिस्ट्रीब्युशन का, याच्यावर एवढं काय भर देतात. इस्कॉनमध्ये मी सकाळी उठतो, मंगल आरती करतो, मंगल आरतीला जातो, सगळं तयारी करून ते अटेंड करतो, भागवतम लेक्चर ऐकतो, नंतर मी प्रसाद घेतो, घरी येतो किंवा अजून संध्याकाळी प्रवचन ऐकतो वगैरे वगैरे, लेक्चर ऐकतोय, सगळं फॉलो करतोय, 4 नियमांचं पालन करतोय, सगळं करतोय. म्हणजे बुक डिस्ट्रीब्युशन का सांगतात इस्कॉनमध्ये, हा प्रश्न आहे आपल्याला कधी कधी की बुक डिस्ट्रीब्युशन याच्यावर एवढं का भर दिलेलं आहे. म्हणजे तो अल्टिमेटली प्रचाराचा कसा एक भाग आहे प्रभुपादांनी सांगितल्यानुसार ते आपण बघू.
तर माझ्या स्लाइड्स होत्या काही, पण मी त्याचे पिक्चर्स काढून आणलेले आहेत. आपण बघू. हे पहिलं पिक्चर कोणाचं आहे तुम्ही ओळखून दाखवा मला. कोण आहे? हा, कोण आहे? ब्रह्मदेव. स्वतः ब्रह्मदेव ना. त्यांच्या हातामध्ये काय? पुस्तक. म्हणायचं सगळ्यांनी पुस्तक. बुक. बुक काय आहे? बुक. बरोबर. कोण आहेत ते ब्रह्मदेव? आपला जो इस्कॉन आपण म्हणतो, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, तर याचा जे उगम आहे हे इस्कॉन कुठून आलेलं आहे? कुठला संप्रदाय आपला? कोण सांगेल? हा, ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय आपला. जर प्रमुख संप्रदाय आहे त्याच्यातले हे पहिले आचार्य आहेत. कृष्णांनी ज्यांना हृदयातून संपूर्ण वेदांचं नॉलेज दिलंय त्यातले हे पहिले आचार्य आहेत ब्रह्मदेव. आणि त्यांच्या हातात काय? बुक, पुस्तक आहे. आता त्यावेळी पुस्तक नव्हतं, त्यावेळी पुस्तक नव्हतं, पण ब्रह्मदेवांना हे संपूर्ण जे वेदांचं सार हे जग सांगितलं. आपल्या त्यांच्या ज्या नाभीतून आलेले होते, कमळावर ब्रह्मदेव, त्यांचा जन्म झाला तेव्हा, तर महाविष्णूंनी हे संपूर्ण नॉलेज ब्रह्मदेवाला सांगितलं. तर त्यांच्या त्या हृदयात प्रकट झालं आणि ते नॉलेज गुरुशिष्य परंपरेतून, हे वेदांचे जे सगळे नॉलेज आहे ते गुरुशिष्य परंपरेतून आपल्यापर्यंत पोहोचले. त्यावेळेस पुस्तक नव्हतं, डायरेक्ट हृदयातून हे नॉलेज येत होतं. आता जर मी फॉर एक्झाम्पल आजचं जे मी प्रवचन देतोय तेच मला पुन्हा द्यायला सांगितलं तेही आठवणार नाही कदाचित, किंवा आपल्यापैकी बऱ्याच जणांना आठवणार नाही काय बोलले होते. थोडेफार पॉईंट्स लक्षात राहतात, म्हणजे इतकी आपली बुद्धी आता हे झाली. त्यामुळे आपल्याला बुक लागतं, पुस्तक लागतं. पुस्तक आपण कधीही काढून वाचू शकतो, त्याचा रेफरन्स घेऊ शकतो आणि त्याच्यातून वाचून समजून घेऊ शकतो काय आहे ते. आता एक दुसरं पिक्चर दाखवतोय मी. हे कोण आहे? वेदव्यास, ज्यांनी गणपतीकडून सगळे शास्त्र लिहून घेतले. बरोबर. म्हणजे हे कोण आहे? वेदव्यास. हे कोण आहे? वेदव्यासांनी हे संपूर्ण नॉलेज ब्रह्माकडून घेतलंय. म्हणजे ब्रह्मदेवानी कुणाला सांगितलं? हा, म्हणजे हे गुरुशिष्य परंपरेतले मी एक एक पोस्टर दाखवतो तुम्हाला. वेदव्यासांनी काय केली? सगळं जे नॉलेज होतं, जे ब्रह्मदेवांना दिलं होतं भगवंतांनी, ते संपूर्ण नॉलेज वेदव्यासांनी लिहिलं. गणपतीकडून लिहून घेतलं सगळं, आणि लिहून घेतलं तिथून एक ग्रंथ वितरण, पुस्तक या फॉर्म मध्ये सगळं नॉलेज आलेलं आहे, हे सगळं ज्ञान आलेलं आहे. हे कोण आहे? मध्वाचार्य. आपला कुठला आहे? ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय. इस्कॉन कशातून आहे? ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय. हे मध्वाचार्य, मध्व, ब्रह्ममध्व आणि मग गौडीय संप्रदाय. तर हे मध्वाचार्य ज्यांनी, त्यांच्या हातात काय? एका हातात एक असं केलेलं आहे, त्यांनी खंडन केलं, द्वैतवाद स्थापन केला, आणि त्यांच्या एका हातात बुक आहे. बुक, पुस्तक आहे. बरोबर. तर आपली गुरुशिष्य परंपरा आपल्याला काय सांगते? पुस्तकच का? पुस्तक का? हा प्रश्न आहे आपल्याला ना. हे कोण आहे? थोडं कठीण जाईल, समजू शकतो का? जवळ आहे. रूप गोस्वामी. हे रूप गोस्वामी आहेत. त्यांच्या हातात काय? ग्रंथ, पुस्तक. म्हणजे आपल्याला काय सांगतायत? आपले सगळे जे आचार्य आहेत ते हेच दाखवत आहेत. हे कोण आहे? सनातन गोस्वामी. त्यांच्या हातात काय? जिथे सांगतात बुक. आता त्याच्या पुढे आपल्या गुरुशिष्य परंपरेत सगळ्यांना माहिती षडगोस्वामी. षडगोस्वामींचं काय, कशासाठी प्रसिद्ध आहेत ते? त्यांच्यातले शेवटचे जीव गोस्वामी, त्यांचे जे शिष्य जीव गोस्वामी कोण आहेत? जीव गोस्वामींची एक अख्खी मोठी लायब्ररी भरली आहे. नालंदा विद्यापीठ, हे मोठमोठाले जे विद्यापीठ आहेत तिथे मोठमोठ्या लायब्ररी फुल्ल भरलेल्या आहेत जीव गोस्वामींनी लिहिलेल्या पुस्तकांची. म्हणजे त्यातलं जर एक पुस्तक आपण काढलं, म्हणजे हजारो पुस्तकं आहेत जीव गोस्वामींचे, त्यातलं एक पुस्तक आपण काढलं आणि त्याच्यावर रिसर्च करायला घेतलं तर आपलं कमीत कमी 5-7 वर्ष त्यात जातात आणि त्याच्यात मग PhD मिळते आपल्याला. असले पुस्तकं आहेत हजारो, त्यांनी लिहिलेले शेकडो पुस्तकं जीव गोस्वामी, या षडगोस्वामींमधले त्यांचे शिष्य. म्हणजे यांचं मेन हेतू काय होता?
की पुस्तक हे कोण आहे? सगळेजण ओळखतात, भक्तिविनोद ठाकूर. त्यांच्या मागे काय फोटो कसा काढलाय त्यांनी? हा, त्यांच्या मागे एक शेल्फ आहे पुस्तकांचं आहे. ते किती पुस्तक आहेत बघा. हे आपले आचार्य आहेत की त्यांनी पुस्तक याच्यावर सगळ्यात जास्त भर दिला आहे. अजून एक पिक्चर हे भक्ती सिद्धांत सरस्वती हा, प्रभुपादांचे गुरु महाराज. त्यांच्याकडे एक पाय आहे, त्याच्या फोटोच्या बॅक साईडला काय? हा, पुस्तकांचं शेल्फ. सगळं पुस्तक मांडले तसे सगळे. यांनी हजारो पुस्तकांची यांनी पण लिखाण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपले प्रभुपाद, त्यांचा फोटो बघा कशाबरोबर आहे? श्रीमद भागवतम, भगवद्गीता आणि त्यांनी लिहिलेले चैतन्य चरितामृत आणि सगळे बुक्स. 80 जास्त बुक लिहिले त्यांनी, 80 बुक्स लिहिले. तर प्रभुपादांचं म्हणणं काय? बुक्स. आता हे सगळे आचार्य म्हणजे आपली जी इस्कॉन ही ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय याच्यातून आलंय. ब्रह्मापासून ते आत्ताचे प्रेझेंट आचार्य जे आहेत म्हणजे आपले गुरुदेव आहेत किंवा सगळेजण आपल्याला काय सांगतात की बुक डिस्ट्रीब्युशन करा. म्हणून आपली ही जी एक परंपरेचा एक फोटो आहे. तर परंपरा किंवा त्याला म्हणतात संप्रदाय, ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय. संप्रदाय या शब्दाचा अर्थ आहे संप्रदाय. सम म्हणजे स्पेशल गिफ्ट. म्हणजे एक याला म्हणतात की प्रदाय म्हणजे गिफ्ट देतोय. सम म्हणजे स्वतःकडून मी एक स्पेशल गिफ्ट देतोय तुम्हाला. काय ते गिफ्ट? बुक. काय बुक? बुक. गिफ्ट काय? बुक. तर हे संपूर्ण संप्रदाय जो आहे तो आपल्याला सांगतोय की बुक डिस्ट्रीब्युशन करा. आता संप्रदायाला मध्ये जे काही आचार्य आहेत संप्रदायामध्ये, यांचं म्हणणं काय की आपण हे असंच प्रवचन देऊन किंवा वेगवेगळे प्रचार करून किंवा कीर्तन करून ह्याच्याने शक्य आहेच भक्तीमध्ये लोक येणं. पण जोपर्यंत म्हणजे चैतन्य महाप्रभू असे म्हटले होते की जोपर्यंत व्यासदेवांचं मध्यस्थी होत नाही, व्यासदेवांची मध्यस्थी होत नाही, तोपर्यंत कृष्ण भावनेचा प्रचार होणे शक्यच नाही. म्हणजे स्वतः चैतन्य महाप्रभू की जे स्वतः भगवंत आहेत, कृष्ण आहेत स्वतः गौरांग, तर ते स्वतः या कृष्ण भावनेची स्थापना करण्यासाठी आले होते. आणि त्यांनी काय शिकवलं? संकीर्तन. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यांनी हे शिकवलं की या नगर संकीर्तन किंवा संकीर्तन यज्ञ किंवा जप करून आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो, भगवंताचं प्रेम प्राप्त करू शकतो. पण तेच स्वतः चैतन्य महाप्रभू काय म्हणतात की मला भविष्य दिसतंय की जोपर्यंत व्यासदेव हे स्वतः त्यांची मध्यस्थी होत नाही. म्हणजे काय? व्यासदेवांची मध्यस्थी म्हणजे काय? हे संपूर्ण जे ज्ञान आहे वेदांचं ते त्यांनी लिहिलं कशावर? पुस्तक तयार केलं. म्हणून त्यांना म्हणायचं होतं की पुस्तक जोपर्यंत मध्यस्थी घेत नाही तोपर्यंत कृष्ण भावनेचा प्रचार हा वाढूच शकत नाही, असं स्वतः चैतन्य महाप्रभू म्हणतात. तर आणि स्वतः सनातन गोस्वामी जे आपले आचार्य आहेत, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, तर सनातन गोस्वामी म्हणतात की हे चैतन्य महाप्रभू असं म्हणतात, हे सनातन गोस्वामी म्हणत होते. आता त्यांनी काय म्हटलं की मनुष्य जीवन हे खूप म्हणजे रेअर आहे, खूप रेअर आहे. रेअरला काय म्हणतो? हा, दुर्मिळ आहे. हे मनुष्य जीवन खूप दुर्मिळ आहे. या दुर्मिळ जीवनामध्ये आपण समजू शकतो फक्त इतर जे दुसरे लिव्हिंग एंटिटीज आहेत म्हणजे दुसरे जीव आहेत ते कोणी समजू शकत नाही. बुद्धिमान हा मनुष्यच आहे, तो वाचून हे ग्रंथ वाचून समजू शकतो. म्हणून त्याला बुद्धी दिली गेली आहे समजण्यासाठी. मग ग्रंथ वाचून समजू शकतो भगवत प्राप्ती कशी करायची हे. तर मग त्याने ग्रंथ वाचले पाहिजे. पण ते ग्रंथ वाचतील कसे? आपण दिल्याशिवाय का? त्यांना समजण्यासाठी बुद्धी आहे, पण आपण त्यांच्या हातात जोपर्यंत ग्रंथ देत नाही तोपर्यंत त्यांना बुद्धी म्हणजे जी भगवत प्राप्ती कशी करायची याची बुद्धी येणारच नाही. म्हणून बुक डिस्ट्रीब्युशन किंवा ग्रंथ वितरण हे खूप महत्वाचं आहे. एक असं म्हटलं जातं की प्रत्येक जण या भौतिक जग जर आपण बघितलं, आता आपण इस्कॉनशी जोडलो आहोत
आणि आपल्याला माहिती आहे ग्रंथ वितरण किती महत्त्वाचं आहे, ग्रंथांमध्ये काय दिलं आहे याचा थोडाफार आपण अभ्यास करतो, भगवद्गीतेत काय त्या प्रवचनातून ऐकतो, वेगवेगळे एक्सपिरियन्स येतात आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये की मी जसं भगवत भक्तीमध्ये आलोय तसं तेव्हापासून माझ्यात कसे बदल घडले, कसं माझं जीवन सुधारलंय, हे सगळं आपण समजू शकतो. तर पण याच्या बाहेरचं जग जर आपण बघितलं, बाहेर जाऊन ते इतकं भौतिक जग इतकं दुःखी आहे, इतके दुःखी आहेत लोक, आणि प्रत्येकात अपूर्णता आहे, खूप अपूर्ण आहेत लोक. आपण बघतो की हा मला हा जॉब आहे, पण म्हणजे कोणाला जॉब विषयी, कोणाला संसाराविषयी, कोणाला त्याच्या लग्न रिलेशनशिप विषयी, कोणाला प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी अपूर्णता आहे. तर या अपूर्णता भरून काढण्यासाठी काय लागणार आहे, तर सगळ्यात महत्वाचं पुस्तक आहे आपल्या सगळ्यात ग्रंथांमध्ये, त्याचं नाव आहे ईशोपनिषद, श्री ईशोपनिषद. त्याच्यामध्ये पहिला श्लोक आहे, ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. म्हणजे अपूर्ण आहे ते, सगळ्या लोकांमध्ये खूप काही अपूर्णता आहे. ते पूर्ण करण्यासाठी त्यांना कसली आवश्यकता आहे, ह्याची ओम पूर्णमदा पूर्णमिदं. ते पूर्ण कधी होऊ शकतात की ज्यावेळेस त्यांना हे श्री ईशोपनिषद हे पुस्तक मिळेल. म्हणजे आपल्या पुस्तकांमध्ये श्री ईशोपनिषद हे पुस्तक आहे, तर इथून सुरुवात होते की अपूर्णता खूप आहे भौतिक जगामध्ये, त्यांना पूर्ण करण्यासाठी आपण ग्रंथ वितरण केले पाहिजे. आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की आपलं हे जे शरीर आहे, भौतिक जगाचा अजून विचार करतोय आपण, तर ते शरीर बनलेलं आहे पंचमहाभूतांनी, आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये मन, बुद्धी आणि अहंकार हे 3 तत्व आहेत. तर याच्यापासून हे शरीर बनलंय, हे सगळे भौतिक तत्व आहेत. पण याच्यामधून बाहेर यायचं असेल आपल्याला तर काय लागतं. आता आपण इथे जे सगळे जमलो आहेत आणि बाहेरचे लोक आहेत, भौतिक जगात जे रममाण झाले ते आणि आपल्यामध्ये काय फरक आहे, तर आपण प्रभुपादांच्या कुठल्या तरी ग्रंथाचं अध्ययन केलंय किंवा ते ज्यांना चांगल्या प्रकारे माहिती त्यांच्याकडून त्याची माहिती मिळवून घेतली. पण बाहेरच्या जगातल्या लोकांना हे काही माहिती नाही, ना ग्रंथ माहिती आहे ना काही नाही. का, कारण आपणही त्या म्हणजे पंचमहाभूतांनी बनलो आणि 3 जे एलिमेंट्स आहेत त्याच्याने बनले, ते पण त्याने बनले, पण त्यांना याचं नॉलेज नाही. नॉलेज म्हणजे याचं ज्ञान नाही. तर इंटरव्हेन्शन म्हणजे मध्यस्थी कसली असली पाहिजे, ते ज्ञान, त्या ज्ञानाची मध्यस्थी जर त्यांना आपण करून दिली तर ते सुद्धा भगवंतांविषयी माहिती मिळवू शकतात आणि ते सुद्धा भगवत भक्तीमध्ये येऊ शकतात. तर ती ज्ञानाची जी मध्यस्थी घालणे हा जो एक पॉइंट आहे की त्यांना ज्ञानाची मध्यस्थी घालून देणे, त्याला म्हणतात नॉलेज इंटरव्हेन्शन, KI असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, की त्या ज्ञानाची मध्यस्थी त्यांना घालून देईल. ती ज्ञानाची मध्यस्थी कशी घालून देणार, आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो, मित्र किंवा नेबर किंवा कोणीतरी असेल असा, त्याला आपण जाऊन सांगतोय अरे तू आत्मा आहे वगैरे वगैरे, तर ते किती वेळ आपलं ऐकणार आहे. त्यापेक्षा आपण त्यांना जर एक भगवद्गीता किंवा कुठल्याही प्रबोधांचं एक छोटंसं बुक जर त्यासाठी आपण कन्व्हिन्स करू शकलो, की त्याला आपण सांगू शकलो की त्याच्या जीवनातून ते कसं, ते आपण पुढे बघू अजून थोडं. तर ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की आपण त्याच्या हातात जर एकदा तो ग्रंथ गेला तर तो त्याला कधीतरी हात लावून वाचू शकतो आणि त्याच्या जीवनात किंवा त्याच्या भोवताली असणाऱ्या कुणातरी जीवनामध्ये भगवत भक्ती मिळू शकते. तर आता हे जे प्रभुपादांचे गुरु आहेत भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज, तर त्यांनी प्रभुपादांना काय सांगितलं होतं, पहिलं इन्स्ट्रक्शन म्हणजे पहिलंच त्यांना जे सूचना दिली प्रभुपादांना त्यांच्या गुरुनी जे सूचना दिली ती काय होती, इफ यू एव्हर गेट मनी प्रिंट बुक्स. तुम्ही जेव्हाही तुमच्याकडे पैसे मिळाले, पैसे साठले, तुमच्याकडे पैसे आले की पहिले बुक्स प्रिंट करा, अशी प्रभुपादांना सगळ्यात पहिली इन्स्ट्रक्शन दिली होती भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज. म्हणजे बघा, कृष्ण भावनेचा प्रचार करणे याच्या आधी काय सांगितलं त्यांच्या गुरुनी, की तुम्हाला जेव्हाही पैसे मिळाले तेव्हा आधी बुक्स प्रिंट करा. आणि मग प्रभुपादांकडे जेव्हा प्रभुपादांनी आंदोलन सुरू केलं वेस्टर्न कंट्रीजमध्ये, जेव्हा ते बोस्टनला होते सुरुवातीला, तर बोस्टनला थोडेफार पैसे आले प्रभुपादांकडे. का, प्रभुपादांकडे काय हिंमत होती बघा. आणि प्रभुपादांचं एक वाक्य आहे की त्यांचं वाक्य आहे, आय टूक अप धिस फ्रॉम हिज माउथ, म्हणजे माझ्या गुरूंच्या कडून, त्यांच्या मुखातून मी ही इन्स्ट्रक्शन कॅच केली. म्हणजे गुरुच्या कुठली इन्स्ट्रक्शन महत्वाची आहे हे समजणे सुद्धा खूप महत्वाचं आहे. दॅट ही इज व्हेरी फाउंड ऑफ बुक्स, म्हणजे त्यांना, माझ्या गुरूंना पुस्तकं खूप आवडत होते, पुस्तक खूप आवडत होते, म्हणून मला ही इन्स्ट्रक्शन त्यांची खूप आवडली आणि मी तीच कॅच केली, असं प्रभुपाद स्वतः म्हणतायत. तर त्यांनी त्यांचे जे प्रिय शिष्य होते
तर त्यांच्या प्रिय शिष्यांकडून म्हणजे ते जेव्हा प्रभुपाद इथून निघाले फॉरेनला जाण्यासाठी, बोस्टनला जाण्यासाठी, तर त्यांच्याजवळ काय होतं लिहिलेलं प्रभुपादांकडे? राधा दामोदर मंदिरमध्ये जेव्हा बसले होते प्रभुपाद, तेव्हा त्यांच्याकडे फक्त 3 व्हॉल्यूम होते, 3 पुस्तकं होते फक्त. कसले? फर्स्ट कॅन्टो म्हणजे श्रीमद भागवतांचा पहिला जो स्कंध आहे त्याचे फक्त 3 व्हॉल्यूम होते प्रभुपादांकडे. म्हणजे बघा, ज्या व्यक्तीकडे फक्त आत्ताशी 3 बुक्स आहेत ते काय सांगतायत स्वतः राधा दामोदर मंदिरात बसून की जगभरात माझे हजारो पुस्तकं वितरण करायचे, मला लाखो पुस्तकं वितरण करायचे मला इंग्लिश लँग्वेजमध्ये. असं त्यांचं स्वप्न. किती दूरदृष्टिकोन होतं प्रभुपादांचा. कुठे बसलेत? राधा दामोदर मंदिरात छोटंसं एक रूम मध्ये. आणि दूरदृष्टी कशी आहे? कारण त्यांनी ओळखलं होतं की माझ्या गुरूंची काय इच्छा आहे. आणि फक्त जंदूतवर जेव्हा बसले तेव्हा त्यांच्याकडे फक्त 3 व्हॉल्यूम होते ग्रंथाचे, आणि ते घेऊन ते वेस्टर्न कंट्रीजमध्ये गेले, पाश्चात्य देशात. आणि तिथे त्या 3 व्हॉल्यूम ते सेल करून, म्हणजे ते बुक्स डिस्ट्रीब्युशन करून प्रभुपादांकडे थोडेफार पैसे जमले. आणि प्रभुपादांनी काय केलं असेल? पहिले ते पैसे जमले, प्रभुपादांच्या गुरूंची त्यांना सूचना होती की जेव्हाही तुझ्याकडे पैसे आले तू काय कर? प्रिंट कर, बुक्स प्रिंट कर. आणि त्यांनी काय केलं असेल? प्रभुपादांनी बुक्स प्रिंट नाही केले. प्रभुपादांकडे जेव्हा पैसे आले तेव्हा त्यांनी बॉस्टनमध्ये एक रूम घेतली विकत. एक रूम म्हणजे एक रूम असेल, एक घर घेतलं. म्हणजे त्यांनी, आपण म्हणतो की अरे प्रभुपादांनी पैसे जमल्यावर बुक नाही घेतली, एक रूम घेतली का? तर त्या रूम मध्ये सगळ्यात पहिले प्रिंटर आणला प्रभुपादांनी. प्रिंटिंग प्रेस स्थापन केली, जी बोस्टनला आहे. प्रिंटिंग प्रेस स्थापन केली. म्हणजे सगळ्यात पहिलं जे काही कार्य केलं असेल प्रभुपादांनी तर ते आहे त्यांच्या गुरूंची आज्ञा पाळून बुक्स डिस्ट्रीब्युशन. हे एवढं त्यांनी सिरियस घेतलं होतं की त्याच्यामुळे त्यांनी पहिले रूम घेतली पैसे जमल्यावर, आणि रूम घेतल्यावर त्याच्यामध्ये प्रिंटिंग प्रेस स्थापन केली. नाही, तिथेच काहीतरी आहे. हरी बोल, हरी बोल. काहीतरी डिस्कनेक्ट झालं. ठीक आहे, असू द्या. आवाज मोठा आहे माझा तसा. हरी बोल. हे काढून बघू का एकदा? हरी बोल, हरी बोल. चार्जिंग संपलं का? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आपण बघितलं की सगळ्यात आधी प्रभुपादांनी एक रूम घेतली आणि त्याच्यात प्रिंटिंग प्रेस स्थापन केली. का? तर मला याच्यात बुक प्रिंट करायचे, हजारो लाखो बुक्स प्रिंट करायचे आणि माझ्या गुरूंची आज्ञाचं पालन करायचं. तर त्यांनी जसं की न्यूयॉर्कला गेले, त्यांचे पहिले सुरुवातीचे जे 8-10 भक्त होते, म्हणजे जे डिसायबल होते प्रभुपादांचे जे शिष्य होते, त्यांनी ते संपूर्ण जगभरात आपल्याला हे आंदोलन आता प्रचार करायचं ते कशा माध्यमातून? या ग्रंथ वितरणाच्या माध्यमातून. आणि त्यांनी काय सांगितलंय की माझ्या म्हणजे जे चैतन्य महाप्रभू इथे काय म्हणत होते, चैतन्य महाप्रभूंचं म्हणणं काय होतं बुक्सवरून, असं श्री प्रभुपाद वर्णन करत आहेत. प्रभुपाद आता चैतन्य महाप्रभू म्हणतात आय वॉन्ट एव्हरीवन, म्हणजे सगळ्यांना मला टू बी इमर्स्ड इन दिस इनंडेशन ऑफ लव्ह ऑफ गॉडहेड.
इमर्स म्हणजे हा जो लव ऑफ गॉड आहे, म्हणजे जो प्रेमाचा सागर आहे, भगवंताच्या भगवत भक्तीचा किंवा भगवंताच्या प्रेमाचा जो सागर आहे, या सागर जो आहे याच्यामध्ये संपूर्ण जीवांना मला बुडवायचं आहे. बुडवायचं म्हणजे काय, मला यातच पोहायला लावायचं त्यांना, म्हणजे अशी चैतन्य महाप्रभूंची शिकवण होती. तर हे जे आहे हे कसं शक्य होतं? चैतन्य महाप्रभू 500 वर्ष 550 वर्षापूर्वी आले होते आणि त्यांचं हे जे म्हणणं आहे ते खरं कसं होणार आहे, तर श्रील प्रभुपाद ते म्हणणं खरं करतायत. म्हणून प्रभुपाद म्हणतात की बाय प्रिंटिंग बुक, प्रिंटिंग केल्यानंतर, बुक प्रिंट केल्यानंतर वी ॲक्च्युअली इन्सर्ट अवर मोमेंट, इंजेक्ट अवर मोमेंट इन टू द मासेस ऑफ पीपल. म्हणजे जे खूप लोक आहेत या सगळ्या लोकांमध्ये आपण आपली जी कृष्ण भावना आहे ही इंजेक्ट, म्हणजे ही कृष्ण भावनेचा प्रचार आपण कसा करू शकतो, प्रसार, तर या बुक्स थ्रू. म्हणून आपल्याला बुक्स प्रिंट करायचे असं प्रभुपाद म्हणतात. तर एकदा प्रभुपादांनी एक लेटर लिहिलं होतं. त्यांचे शिष्य होते सुखदेव म्हणून. तर त्यांना 13 डिसेंबर 1972 रोजी प्रभुपादांनी एक लेटर लिहिलं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की ही आयडिया मला खूप आवडते की बुक डिस्ट्रीब्युशन करून आपण जर प्रिचिंग केलं तर चैतन्य महाप्रभूजी आहेत तर त्यांचा प्लॅन सक्सेस होऊ शकतो, असं एक लेटरमध्ये पण दिलेलं आहे. तर आता बुक डिस्ट्रीब्युशन आपल्याला खूप टेन्शन येतं की आता मला एक टार्गेट दिलंय, मला भीमसेन प्रभूंनी सांगितलंय, मला सांगितले 10 बुक द्यायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे, मला 25 बुक द्यायचे, याला 32 बुकची एक मोठी बॉक्स द्यायचा, एक 2 भागवतम सेट द्यायचे, असं आपल्याला काहीतरी एक प्रभूजींनी सांगितलेलं असतं. तर मला आता टेन्शन आलंय की कसं द्यायचं. तर हे खूप फन आहे. प्रभूजींचं म्हणणं होतं वैशिष्ट्य प्रभूंचं की हे खूप मजा आहे बुक डिस्ट्रीब्युशन, पण ती मजेने घेतलं तर ते कसं आहे. त्यांनी एक 8-10 पॉईंट्स वेगवेगळे सांगितले, ते आपण बघूया थोडं शॉर्टकटमध्ये. तर त्याच्यामध्ये ते पहिला पॉईंट म्हणतात कसं द्यायचं. आता बुक्स, आपण बुक डिस्ट्रीब्युशनला निघालो, आपण आता बुक्स काय याच्याविषयी सगळं ऐकलं, आता बुक डिस्ट्रीब्युशनला आपण निघालो तर कसं द्यायचंय ते 8-10 पॉईंट आपण डिस्कस करू. त्याच्यामध्ये पहिला आहे की मुख्य निर्देश. पहिला पॉईंट आहे मुख्य निर्देश, म्हणजे प्राईम डिरेक्टिव्ह. काय आहे पहिला की आता बुक डिस्ट्रीब्युशनसाठी मी गेलो आहे म्हटल्यावर मला हे बुक घ्यायचं आपलं आणि साहेब हे बुक घ्या ना, हे बुक घ्या ना, असं जाऊन बुक द्यायचं नाही आपल्याला. काका एक मिनिट थांबा, हे बुक बघा, हे याच्यामध्ये हे दिलंय वगैरे, असं बुक द्यायचं नाही आपल्याला. आपल्याला प्राईम कन्सर्न काय, बुक डिस्ट्रीब्युशनसाठी आपण गेलोय, पण आपला जो मुख्य निर्देश काय आहे की आपल्याला सर्वांवरती एक चांगली छाप सोडून जायची, सगळ्यांवर एक चांगली छाप सोडायची. म्हणजे काय की जसं एखादा आपण आता बुक्स आपल्या एक तर टेबलवर ठेवलेले असतात किंवा माझ्या बॅगमध्ये आहेत वगैरे, आणि बुक डिस्ट्रीब्युशनला आपण निघालोय बाहेर, तर आपण असं आता हाय नमस्कार काका किंवा नमस्कार सर, तुम्ही कुठे काम करता वगैरे, आपण काहीतरी बोलतोय आणि त्यांना माहिती आहे की आता हे बुक दाखवतंय की असं बुक घेतलं आणि आपण दाखवलं की आम्ही ह्या प्रसार करतोय, हे भगवद्गीता आहे वगैरे, आणि ते म्हटलं की नाही माझ्याकडे ऑलरेडी आहे किंवा काहीतरी कारण त्यांनी असं XYZ सांगितलं, तर आपण लगेच म्हणजे एकदम असं नाराज नाही होते, अरे काय मी निघालोय बुक डिस्ट्रीब्युशनला आणि काही लगेच काही रिस्पॉन्स मिळत नाही मला. तर तसं ओके थँक्यू, मला 1 मिनिट दिल्यावरती आपल्याला या नम्रतेने त्यांना सांगायचं की म्हणजे तुम्ही जे माझं 1-2 वाक्य ऐकून घेतले हे सुद्धा खूप आहे माझ्यासाठी. ठीक आहे, बुक नाही गेलं म्हणजे आपल्याला चिडायचं नाहीये, आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव अजिबात बिघडवू द्यायचे नाहीये. जरी बुक नाही गेलं एक फन म्हणजे एक मजा म्हणून जायचं आपल्याला बुक डिस्ट्रीब्युशन. कसं टेन्शन, मला आहे ना 10 बुक करायला सांगितले आज भीमसेन प्रभूंनी, 10 बुक्स डिस्ट्रीब्यूट करून यायचे. नाही असं काही कंपल्सरी नाही, दिलेलं आहे तर टार्गेट मनात ठेवायचं आहे, पण आपल्याला मजा म्हणून निघायचंय जाऊन. आणि कोणी नाही म्हटलं की आपण त्याला सांगू शकतो की ठीक आहे मला 1 मिनिट दिल्याबद्दल थँक्यू. म्हणजे त्या व्यक्तीच्या मनात एक चांगली छाप, चांगलं इम्प्रेशन असतं आपल्याविषयी की नाही हा व्यक्ती म्हणजे तरी पण हॅप्पी आहे, याचं बुक मी घेतलं ना तरी हा आनंदी. हा झाला पहिला पॉईंट. याच्यामध्ये दुसरा पॉईंट असा आहे की स्वतःच्या शुद्धीकरणासाठी आपण बाहेर पडलं पाहिजे, की सेल्फ प्युरिफिकेशन म्हणतो आपण त्याला, की आपल्याला कधी कधी वाटतं की अरे काय बुक डिस्ट्रीब्युशन करू, तर ही खूप मोठी प्रक्रिया आहे. ते आपल्याला हळूहळू कळतं जेव्हा आपण बाहेर पडतो. खरोखर ॲटलिस्ट 4 भगवद्गीता बाहेर हातात धरून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपल्याला कळतं की 4 जण सुरुवातीचे किंवा 10 जणांना मी विचारलं, एकानेही मला रिस्पॉन्स दिला नाही. एक म्हटलं माझ्याकडे आहे, एक म्हटलं नाही टाईम नाही मला आहे आमच्याकडे, किंवा कोणी काही ऐकलं नाही 10 जणांना. तेव्हा आपलं शुद्धीकरण होत असतं. भगवंत आपली ही तीव्र इच्छा बघत असतात मनातून
की याला खरोखर माझं नाव किंवा माझ्या नावाविषयी ज्याच्यात महिमा वर्णन केलं आहे म्हणजे बुक तर हे देण्याची किती तीव्र इच्छा. ही एक अशी क्रिया आहे की फक्त या क्रियेतूनच भगवंत म्हणजे आपल्याला भगवंताचं प्रेम मिळू लागतं. आपण हे म्हणून तर मजेशीर घ्यायला पाहिजे हे, की आपण असं खचलं नाही पाहिजे मनाने की अरे यांनी नाही त्यांनी नाही 10 जणांनी नाही म्हटलं जाऊ मी घरी जातो आता बास झालं 1 तास गेला माझा, असं नाही. ठीक आहे 10 जणांना मी भेटलो आज नाही घेतलं 10 जणांनी, पण भगवंतानी तर पाहिलं ना मला 10 जणांना मी बोललो दाखवलं बस तेवढंच पाहिजे आपल्याला. हे सगळ्यात महत्त्वाचं. ह्या स्पिरिटने आपण बुक डिस्ट्रीब्युशनसाठी बाहेर गेलं पाहिजे. त्याने आपलं हळूहळू प्युरिफिकेशन शुद्धता होते, आपली शुद्धता होते. आणि हे शुद्धता झाल्यावर हा फोर्स आहे. पुढचा पॉईंट बघू आपण की शुद्धता फोर्स आहे. जो शुद्ध भक्त असतात ना जेवढं त्यांनी स्वतः प्रॅक्टिस केलंय तो शुद्ध भक्त नुसता बुक्स हातात जरी घेऊन गेला ना असा तर त्याच्याकडे कोणीतरी येऊन मागून घेऊन जातो. त्याने सांगितलेलं नसतं त्याला बुक्स घ्यायचं. तर ते शुद्धता जी आहे ती इथून सुरुवात होते. तर हा दुसरा पॉईंट खूप महत्वाचा आहे. म्हणजे मी आलो याच्यात मला पण खूप बऱ्याच वेळेस असं टाइम मिळत नाही किंवा असं काही होतं, पण मग कधी गेलं की कळतं की अरे हा खरोखर मी असेल माझ्या क्लिनिकमध्ये मोठा डॉक्टर हे ते वगैरे हजारो पेशंट काही, पण माझ्याकडे साधे 4 लोकांनी मला विचारलं नाही पुस्तक कोणीच घेतलं नाही मला. तेव्हा कळतं की अरे हा म्हणजे माझ्यात काय आहे चिंतन. मी असेल तिथे माझ्या क्लिनिकमध्ये पण माझ्यामध्ये ती शुद्धता नाही की मी एक बुक भगवंताची विषयी माहिती भगवद्गीता डिस्ट्रीब्यूट करू शकत, तेव्हा ती शुद्धता यायला लागते. तिसरा पॉईंट असा आहे तर प्रीचिंग इज गिविंग. म्हणजे काय आपण आपल्याला सगळं आधीपासून माहिती आहे काय बुक्स कुठल्या बुकमध्ये काय वगैरे वगैरे आपण प्रवचनमधून समजून घेतो. तर प्रीचिंग इज गिविंग म्हणजे आपण त्याला देतोय हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण जरी बुक दाखवलं तरी दिलं गेलंय आपल्याकडून. भगवंताचं चित्र असतं अर्जुन आणि भगवंत पार्थसारथी आणि ते चित्र भगवद्गीतेवरचं आपण त्याला दाखवलं तरी सुद्धा खूप जाईल. म्हणजे आपण त्याला देतोय. तर लक्षात ठेवा देतोय म्हणजे काय तुम्ही प्रवचन केलंय. आता तुझं नाव काय अक्षय अथर्व समजा उद्या या पुढच्या गल्लीत गेला एक भगवद्गीता घेऊन कुठेतरी आणि बस स्टॉपवर त्यांनी दाखवलं काका ही भगवद्गीता आहे आम्ही इस्कॉनचे प्रचार करतो ही भगवद्गीता आहे याच्यामध्ये 700 श्लोक असं काहीतरी आणि त्यांनी अरे हा बाळा छोटा म्हणून ते ठीक आहे आणि निघून गेले. तर अक्षयनी इथे बसून व्यासासनावर बसून प्रवचन दिलंय म्हणजे त्याने ती भगवद्गीता दाखवली आहे त्या व्यक्तीला याचा अर्थ त्याने व्यासासनावर बसून प्रवचन दिलं. तर इतकं मोठं काम आहे. गिविंग इज प्रीचिंग. आपण देतोय म्हणजे साधारण क्रिया नाही तर हे प्रीचिंग करतोय आपण. एक चौथा पॉइंट त्याच्यानंतर टच द पेमेंट. म्हणजे काय सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा जे रस्त्याला स्पर्श करा. पेमेंट म्हणजे रस्त्याला स्पर्श करा. टच द पेमेंट. आपण जेव्हा रस्त्याला स्पर्श करणं म्हणजे काय साधारण गोष्ट आहे की मी आता बुक डिस्ट्रीब्युशन काहीतरी बुक घेऊन बॅगेत घेऊन बाहेर पडलोय म्हणजे नुसते फोन कॉल करतोय घरात बसून हा माझ्या मित्राला अरे भागवतम सेट घेतोय का मला ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. ती सुद्धा खूप मोठी सेवा आहे. पण ऍक्च्युअल बुक डिस्ट्रीब्युशन प्रबोधांच्या किंवा त्यांचे सगळे आचार्य जे सांगतात त्याच्यानुसार बुक डिस्ट्रीब्युशनला जेव्हा आपण बाहेर पडतोय लोकांपर्यंत पोहोचतोय तेव्हा आपल्याला काय करायला लागतं पाऊल टाकायला लागतं. पहिली स्टेप त्या रस्त्याला टच करा. टच द पेमेंट आणि मग सुरुवात होते बुक डिस्ट्रीब्युशनला. तर ही त्यातली चौथी स्टेप होती. एक पाचवं की ट्रीट पीपल विथ रिस्पेक्ट. आदर. लोकांना आदर सत्कार द्यायला पाहिजे. जसं मी बुक डिस्ट्रीब्युशनला गेलो आणि अथर्व गेला आणि ते काकांनी घेतलं नाही बुक. अरे काय काका तुम्ही साधं पुस्तक घेऊ शकत नाहीये काय तुम्ही कधी भक्त बनणार. आम्ही या वयात भक्त बनलो हरे कृष्ण महामंत्राचा जप करतोय काय तुम्ही पुस्तक घेतलं नाही असं म्हणणं हे आपल्याला पाहिजे. अथर्वण्याचं चिडायचं नाही आपल्याला असं म्हणून त्यांना खूप आदर द्यायचा आहे आपल्याला. आदर द्यायचा म्हणजे की त्यांना एक आत्मसन्मान द्यायचा आहे. सर्व समभाव या स्तरावर आपल्याला बघायचं आहे आत्म्याच्या स्तरावर. म्हणजे कसं आपण भगवद्गीतेत जसं आपण म्हणतोय भगवंत म्हणताय की पंडिता समदर्शना म्हणजे सगळ्यांना समतेने आपल्याला बघायचं समानतेने. एक आत्मा आहे ती माहित नाही त्याच्या कुठल्या जन्माचे कुठले कर्म आहेत त्यानुसार तो आपल्याला रिस्पॉन्स देणार आहे किंवा माझी शुद्धता किती आहे त्यानुसार तो माझ्याकडून बुक घेणार आहे की नाही ते करणार आहे. तर त्याला आपल्याला चिडायचं नाही त्याला आदर द्यायचा आहे. की आदरमध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी जसं एखादा व्यक्ती आपण बुक देतोय की आपण डायरेक्ट बुक दाखवायचं नाहीये कधी. त्यांना आपल्याला
नमस्कार, तुम्ही काय करता का? किंवा तुमचं नाव काय? एकदम सिंपल क्वेश्चन. नाव काय तर आपण सहज विचारू शकतो आपल्या एरियामध्ये कोणाला. तुमचं नाव काय? समजा त्यांनी म्हटलं अथर्व, फॉर एक्झाम्पल त्या व्यक्तीचं अथर्व. आता त्या शब्दाचं मिनिंग पण आपल्याला माहीत असलं पाहिजे की अथर्व सुंदर नाव आहे. झालं ना, एकच वाक्य त्याला इतकं तुमच्या जवळ घेऊन येतं की वा माझं नाव याला किती आवडलं. भले ते माहिती नसणार आपल्याला काय अर्थ, किंवा ते सुंदर नाव नसेल माहित नाही. सगळे नाव आहेत ॲक्च्युली भगवंताच्या नावापासूनच उत्पत्ती झाली. तरी सुद्धा समजा त्याचं असंच नाव आहे, काहीतरी मिरची नाव आहे माझं, एक लेडी मिरची, मिरची म्हणतात तिला. हां ठीक आहे, काय सुंदर नाव आहे, हां मग तिखट लागतं, छान आहे. हे असं म्हणजे अगदी काही अर्थ नसेल तरी आपल्याला पहिलं वाक्य हे वापरायचं की वा काय सुंदर नाव आहे, मला आवडलं ना. मग तो थोडा व्यक्ती आपल्याला लगेच एक पाऊल जवळ यायला, कारण माझं नाव आवडतं आहे. किंवा अगदी काहीतरी दुसरा क्वेश्चन की काय करता का? मी आपलं कंपनीत जॉबला आहे, मी एक ड्रायव्हर आहे. ड्रायव्हिंग वाव म्हणजे खूप छान गाडी, म्हणजे मला गाडी खूप आवडते चालवायला. झालं म्हणजे तो लगेच कनेक्ट होतो आपल्याशी. म्हणजे तुला नवशाहीला आवडत गाडी चालवणं, पण आपल्याला सांगायचं आहे ही स्किल आहे म्हणून त्याला आधी आदर द्यायला पाहिजे. प्रत्येकाला आदर दिला तर तो लगेच आपल्या जवळ यायला लागतो. एक पुढचा पॉईंट आहे की ऑफर काइंड वर्ड्स, म्हणजे एक चांगले दयेचे किंवा गोड शब्द किंवा करुणामय शब्द त्यांना वापरायचे आपल्याला. असं नाही की जा तुम्ही कधीच भक्त बनणार नाहीये, तुम्ही हे नोकरीच करत राहा किंवा काय तुम्ही ड्रायव्हिंग करत राहा, तुम्हाला कधी भक्ती देता येणार नाही, असं नाही बोलायचं. आपल्याला एक आदर द्यायचे आणि दयेचे किंवा छान आहे काका ड्रायव्हिंग सगळं जर बोलून झालं समजा बुक विषय नाही, अरे या ड्रायव्हिंगमध्ये कुठे टाईम मिळतो किंवा काय नसेल तर ठीक, हां ठीक आहे काका तुमचं ड्रायव्हिंगचं ॲक्च्युली खूप टेन्शन आहे, तुम्हाला एवढं 8 तास व्हेकल चालवायचं वगैरे वगैरे, किंवा आणि खूप स्ट्रेस असेल नाही तुम्हाला, असं बोलून ठीक आहे मला तुम्ही थोडा वेळ दिला 5 मिनिटं, मी आभारी आहे तुम्हाला, पण कधी लागलं तर मला फोन करा. तर जाता त्याचा फोन नंबर किंवा आपला फोन नंबर असं घ्या. किंवा हे गोड शब्द, दयेचे शब्द, हे करुणामय शब्द जर आपण वापरले तर त्या व्यक्तीला कधीतरी आठवण येईल. आणि तो आपल्याकडून नाही पण कुठल्या तरी दुसऱ्या भक्त कधीतरी त्याला भेटले तर अरे एक व्यक्ती मला तो अथर्व सांगत होता याच्याविषयी, बघू तो दुसऱ्याकडून भगवद्गीता घेऊन जाईल. म्हणजे हे होणार आहे, अशा गोष्टी होणार आहे. तर आपल्याला या दयेचे शब्द जे आहेत, करुणामय शब्द आहेत, त्यांचा वापर करायचा आहे. की आता आपण बघू की या कारण काय माहिती आहे का, याचं कारण आपण सुरुवातीला बघितलंय की हे भौतिक जग कसं आहे आणि आपण कसं. आता आपण आपल्याजवळ काय काय बरं, आपण इस्कॉनशी कनेक्ट झालोय तर आपल्याजवळ काय काय, आपल्याजवळ सगळ्यात छान काय, सकाळी उठणे, दुसरं काय मंगल आरतीला जाणे. बरेच जण जात नसणार, मी जात नाही, पण आपल्याकडे हे आहे, हे सत्य आहे की आपल्याकडे मंगल आरती, भगवंताचं सुंदर दर्शन, जोरजोरात मंगल आरती, डान्सिंग कीर्तन, त्यानंतर मस्त प्रसाद, भागवतम लेक्चर, प्रसाद किती सुंदर प्रसाद आहेत, वेगवेगळे पदार्थ, गुलाबजाम किंवा अगदी मालपुआ, खाजा, किती सुंदर सुंदर पदार्थ. बाहेरच्या लोकांना माहितीही नाही आहे हा मालपुआ काय वाटतंय किंवा खाजा. आता काही काही माहिती असं, म्हणजे खूप क्वचित जगात नागपुरी वगैरे जाऊन आले तर बाहेरच्या लोकांना ही मंगल आरती नाही आहे किंवा या सवयी नाही आहेत. भगवंताचं नाव ऐकणं, कीर्तनात जोरजोरात मस्त डान्स करणं, रोज डान्स करणं, ह्या गोष्टी त्यांच्याकडे नाही आहेत. इतके भौतिक जगात लोक हे आहेत, म्हणजे खूप दुःखी आहेत. आणि आपल्याकडे सगळ्या गोष्टी खूप छान छान आहेत. म्हणून आपण जर पुस्तक दिलं त्या व्यक्तीला तर तो रिकनेक्ट, तुमचं कनेक्शन भगवंतांप्रती होणार आहे आणि मग त्यालाही या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या आहेत त्यात मिळू शकतात. तर या भावनेत आपण त्याला दिलं गेलं पाहिजे. पुढचं आहे की प्रॅक्टिस रिफ्लेक्टिव्ह लिसनिंग. हां, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की समजा आपण आता अथर्व विचारलं की म्हणजे लिसनिंग, ऐकणारा पाहिजे, ऐकणारा. बाहेरच्या जगात आहे ना ऐकणारा कोणीच नाही आजकाल, ऐकणारच नाही आहे त्यांच्याकडे. म्हणजे इव्हन मी पण बघतो आता ॲज अ डॉक्टर, मी बघतो की बाहेर डॉक्टर एक 40-50 पेशंट असतात त्यांच्या केबिनमध्ये, आणि केबिनमध्ये जातात एक रांगेने, 3 ते 4 तास क्लिनिक चालवणार, त्याच्यामध्ये 40 पेशंट, एका तासाला 10 पेशंट. फॉर एक्झाम्पल देतो मी, पूर्ण सिरियस घेऊ नका. तर तो एका तासात 10-12 पेशंट करायचे म्हणजे 2-4-5 मिनिटं फक्त. आता तो पेशंट आलाय कशासाठी ते ऐकतही नाही त्याला,
काय होतं हा ताप आला सर, मी काल असं गेलो होतो इथे, म्हणजे अचानक काय झालं, थोडं मला गार हवा लागली, तिथून गेलो मी, आपल्याला माझा मित्र भेटला, मग मी ते खाल्लं वगैरे वगैरे असं काहीतरी त्याची हिस्ट्री. ते ऐकून गेल्यानंतर ताप आला, एक इंजेक्शन दिलं, गोळ्या देऊन दिल्या, गेला घरी. आज ऐकायला टाईमच नाही आहे कोणाला. तर आपण जर कोणी व्यक्तीला आपण अप्रोच करतो, गेलो आणि सांगितलं काका तुमचं नाव काय, मग तुम्ही काय करता, तर त्याचं सगळ्या गोष्टी शांततेने ऐकल्या पाहिजे. रिफ्लेक्टिव्ह लिसनर पाहिजे, आपल्याला ऐकता आलं पाहिजे भरपूर. तर अरे मला बुक द्यायचे, पटकन सांग तुझं नाव काय वगैरे, हे घे चल 200 रुपये असं नाहीये. आपल्याला रिफ्लेक्टिव्ह लिसनिंग, तो काय सांगतोय त्याची व्यथा समजून घ्या, त्याच्यातच त्याचं उत्तर मिळेल. तर म्हटलं अरे इतकं ना ते ड्रायव्हिंग करून इतका त्रास होतो, 8 तास कंबर दुखते. हो ना काका, हा त्रास कमी होण्यासाठी ऍक्च्युली जर तुम्ही व्यायाम केलं, थोडं मेडिटेशन केलं, तर खूप चांगलं तुम्हाला फरक जाणवेल तुमच्या जीवनामध्ये. तर खूप सोपं आहे. आणि हे बरं, माझ्याकडे एक पुस्तक तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये इतकं सुंदर दिलं मेडिटेशन विषयी, योग प्राणायामविषयी. आणि मग ते आपले जे बाबा असे बसले, योग सर्वोत्तम योग वगैरे अशा पुस्तक त्याला एक देऊ शकतो आपण. म्हणजे त्याला रिलेट करायचं, त्याचं ऐकून घ्यायचं, सगळ्या गोष्टी ऐकणार असला पाहिजे. ऐकलं ना की त्या व्यक्तीला आपण आवडायला लागतो, जो ऐकतो तो. भले त्याने पुस्तक नसेल घेतलं, पण त्याचे 5-7 मिनिटं, तो 10 मिनिटं आपण त्याच्याकडे स्पेंड केले, ते जर त्याचं सगळं ऐकलं ना, तर तो सहजपणे कुठेतरी पुस्तक घेईल. तो फार होतो आपल्यासाठी. आणि इथे डोंट बी कंडिसेंट. कंडिसेंट म्हणजे शिष्ट बनायचं नाही. आपण जे मग अशी बघितलं, शिष्ट किंवा अडीक असा एकदम, अरे घ्या हे पुस्तक घ्या, किंवा असं अडीक बनायचं नाही आपल्याला. आणि त्याचं जज करायचं नाही समोरच्याला, की अरे हा कोट बीट घालून दिसतोय, म्हणजे याच्याकडे पैसे वगैरे असतील, चला याला देऊ, नाही असं समजू नका. एखादा भिकारी व्यक्ती सुद्धा पुस्तक घेऊ शकतो, आणि एखादा म्हणजे ते माहित नाही आपल्याला कोण घेऊ, तर आपल्याला जज नाही करायचं. असं की याचा कोटवाला आहे म्हणजे हा घेऊ शकतो, याच्याकडे कार मधून चाललाय, कार थांबली आहे म्हणजे हा घेऊ शकतो, असं नाही. त्यालाही द्यायचंच आहे आपल्याला, पण जज करायचं नाही. मेन पॉईंट हा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला ना बुक डिस्ट्रीब्युशन करताना समोरच्या व्यक्तीला व्यासासनावर बसवायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. समोरच्या व्यक्तीला व्यासासनावर बसवायचंय. म्हणजे काय, मी एक वेडा आहे, आपलं पुस्तक घेऊन फिरतोय असं समजायचं आपल्याला. पण समोरचा व्यक्ती जो आहे तो खूप हुशार आहे, त्याला सगळं माहिती असतं. म्हणजे आपण जर समजा भगवद्गीता नेली आणि त्यांना दाखवली असं की काका आम्ही ग्रंथ वितरण करतोय डिसेंबर महिन्यात, खूप कमी किमतीमध्ये आम्ही हे ग्रंथ वितरण करतोय, भगवद्गीता. तो म्हणेल माहिती आहे मला भगवद्गीता. अरे वा, तुम्हाला भगवद्गीता माहिती? मला ऍक्च्युली खूप कमी वाचलंय मी, म्हणजे पण तुम्हाला याच्याविषयी माहिती आहे कसं काय, म्हणजे खूप चांगलं आहे खरं हे, तुम्हाला माहिती आहे. मग लगेच तो कनेक्ट होतो की अरे मला माहिती आहे असं मी सांगितल्यावर हा माझी अजून प्रशंसा करतो की मला माहिती आहे. आणि जाताना त्याला आधी असंच सांगायचं की माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती असेल, कारण तुमच्या आईने कदाचित, तुमच्या आईने, म्हणजे आपण सांगू शकतो की तुमच्या आईने ही भगवद्गीता वाचली असेल, किंवा तुमच्या आजीने भगवद्गीताचे बरेचसे श्लोक पठण केले असतील, तर तो लगेच फॅमिलियर होतो असं आपल्याला की अरे मला तर काही माहिती नाही आहे, पण याने माझ्या आईचं नाव घेतलं, हो माझी आई खरं वाचत होती भगवद्गीता, किंवा माझी आजी पाठ करत होती. तर कोणी कोणी घरामध्ये असतो असा की ते भगवद्गीता किंवा असं कुठला तरी ग्रंथातले श्लोक वगैरे वाचत असतो, रामरक्षा किंवा विष्णू संहित, काय म्हणतात सहस्रनाम, हे असं काहीतरी वाचत असतो, हनुमान चालीसा असं काहीतरी म्हणत असतो. किंवा अगदी काही नाही तर हा माझी आजी स्वामी समर्थ असं काहीतरी करत होती, कोणाला तरी माहिती असतं. तर तो हा कधी म्हणजे तो कनेक्ट होतो आपल्याशी, की हा माझी आई करते खरोखर, ते तरी करतात, मी काहीच करत नाही. मग तो घ्यायला लागतो. त्याला व्यासासनावर बसवायचं की तुम्हाला चांगलं माहिती आहे, कारण तुमच्या घरी कुणाची आईने किंवा आजीने हे वाचलं असेल, तर हे तुमच्यासाठी प्लीज तुम्ही पण सुरुवात करायला. मग तो रिलेट होतो आणि घ्यायला लागतो. समजा माझ्याकडे आहे किंवा मला माहिती आहे, माझ्याकडे आहे असा रिस्पॉन्स असेल, तर आपण काय सांगू शकतो की हा मला, कारण इस्कॉनमध्ये बरेचसे भक्त बाहेर वितरण करतात दर डिसेंबर महिन्यात, तर तुमच्याकडे असू शकेल. पण आम्ही काय करतो ॲक्च्युली, फक्त हे खूप अमूल्य नॉलेज आहे, हे ज्ञान जे अमूल्य आहे याला काही तुलना करता येणार नाही. पण हे बुक्सची प्रिंटिंग कॉस्ट आहे फक्त 200 रुपये प्रिंटिंग, तर ती आम्ही फक्त मागतोय तुमच्याकडून. तर ते अमूल्य आहे ॲक्च्युली, पण तुम्ही 200 रुपये देऊन फक्त घेऊ शकता, किंवा तुम्ही तुमच्या मित्राला गिफ्ट करू शकता. तर आम्ही डोनेशनच्या याच्यावर तुम्ही मागतोय, म्हणजे 200 रुपये प्रिंटिंग कॉस्ट आहे, त्याच्यावर तुम्ही 50 रुपये एक्स्ट्रा देणार असाल तर द्या, किंवा असं फॉर एक्झाम्पल. तर आपण त्यांच्याकडून डोनेशन
असं मागतोय हे दाखवायचं आपल्याला आणि बुक द्यायचं. जरी माहिती तरी तुम्ही मित्राला गिफ्ट करू शकता किंवा इतरांना देऊ शकता या हिशोबाने. आणि नेक्स्ट पॉइंट आहे की त्यांना स्वतः तुम्ही खूप स्पेशल आहेत हे जाणवून द्यायला पाहिजे आपण. तुम्ही खूप स्पेशल आहात. तर कसे की फॉर एक्झाम्पल ते असं सांगत होते प्रभूजी की फॉर एक्झाम्पल हा आता एक टी शर्ट घातला आहे, एक व्यक्ती आणि त्याने एक टी शर्ट घातला आहे. वाव सॉफ्ट क्लोथ, तुमचा हा शर्ट खूप छान आहे, मला आवडला, कुठून घेतलाय? म्हणजे असं संभाषण. म्हणजे समोरच्या व्यक्तीला का माझा शर्ट याला आवडला. आणि आपण बघा ना तासनतास आपण म्हणजे बाहेरचे किती लोक आहेत ते बाहेर तासनतास आरशासमोर उभं राहून हां आता ठीक आहे व्यवस्थित दिसतोय का, हां आता असं जातो मी प्रवचन द्यायला डोकी ठीक आहे ना. म्हणजे प्रत्येक जण असं करत राहतो आरशासमोर. म्हणजे त्याला स्वतः मी कसा दिसतोय हे खूप आवडत असतं. आणि कोणी जर ते सांगितलं वा तुमची हेअरस्टाईल खूप छान आहे, मला हे आवडलं, म्हणजे मला जर असते ना खरे असे केस तर मी अशीच केली असते, पण मला एवढे केस नाही आहेत, तो लगेच मग माझं याला इतकं आवडलंय लगेच रिलेट होतो. म्हणजे सगळ्यात आधी की त्याचं मन जिंकायला शिकायचं की तू खूप स्पेशल आहे, तू खूप खास आहे माझ्यासाठी, असं त्याला जाणून द्यायचं. तरच पुढची सुरुवात होते बुक. आणि त्याच्या पुढचा एक पॉईंट होता की जरी एखाद्याने आपल्याला नाकार दिला तरी त्याला कृतज्ञता व्यक्त करायला शिकायचं, धन्यवाद द्यायला शिकायचं. हा एक पॉईंट होता. जसं भगवंताचं एक तिथे पिक्चर दाखवलं होतं प्रभूजींनी त्या प्रवचनामध्ये की सुदामा असं बसलाय वर आणि भगवंत खाली बसून त्यांचे पाय धुत आहेत, चरण धुत आहेत सुदामाचे. तर त्या चित्रातून सांगायचं होतं प्रभूजींना की कृष्ण स्वतः भगवंत हे आपल्या भक्तांची किती प्रेमाने सेवा करायला सुद्धा तत्पर आहे. म्हणजे स्वतः भगवंत त्यांच्या भक्तांची सेवा करायला तत्पर आहे. तर मग आपण जे कृष्णाचे जे अंश आहेत ते बाहेर जगात लोक आहेत त्यांची सेवा करायला का तत्पर असू नये, हा पॉईंट प्रयोजन द्यायचा होता. तर आपण तर त्या पॉईंटवरून काय सांगितलं होतं की आपण या मोहिमेमध्ये किंवा या कृष्ण भावनामृत आंदोलनामध्ये कृष्ण भगवंताचे एक इन्स्ट्रुमेंट आहोत. म्हणजे एक जस्ट आपण एक निमित्त मात्र आहोत की आपण हे बुक्स डिस्ट्रीब्यूट करतो. खरं हे संपूर्ण काम फक्त आपली एक इच्छा बाहेर बुक्स घेऊन पडण्याची, हे सगळं काम जे प्रभुपाद स्वतः त्यांचे शुद्ध भक्त आणि भगवंत स्वतःच करून घेतात आपल्याकडून. पण आपण एक जस्ट निमित्त म्हणून आपल्याला निघायचं आहे बाहेर. आणि त्याच्या पुढचा एक पॉईंट होता हंबल आणि हंग्री असं म्हणायचं. म्हणजे भुकेला असलं पाहिजे आपण काय बुक डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी भुकेलं. आणि हंबल म्हणजे एकदम तृणादपी सुनीतीने तरोरपी सहिष्णू असं म्हणतो आपण, तसं आपण एकदम हंबल असलं पाहिजे आणि हंग्री भुकेला असलं पाहिजे की मला खूप बुक्स अजून वितरण करायचे आहे. नंतर एक पुढचा पॉईंट होता की मी एखाद्याला एक पुस्तक देतोय याचा अर्थ असा समजून घ्यायचा की एक बुक माझं गेलं, एक पॉईंट मला मिळाला, एक बुक पॉईंट मिळाला, असं नाहीये. की त्यापेक्षा जास्त की एक सोल, असे हजारो लाखो करोडो जीव जे आहेत, असे सोल जे आहेत आत्मे जे आहेत ते भटकतायत या भौतिक जगामध्ये कुठेतरी. तर मी एक बुक देऊन एका सोलला एक भक्त बनवलेला आहे, भगवंताशी कनेक्ट जोडला आहे, ही आपली भावना असली पाहिजे. त्यासाठी आपण बुक डिस्ट्रीब्यूट केली पाहिजे. पुढचा एक पॉईंट होता की हा खूप महत्वाचा पॉईंट आहे की आपण आहे ना पिकलेले फळं गोळा करायला चाललोय असं समजायचं आहे. आता ही थोडी चांगली संकल्पना जी मला पण आवडली होती की 1 ते 10 मार्कामध्ये आपल्याला बसवायचे कोणीही व्यक्ती. म्हणजे जसं आपण समजा आता नुसतं बाहेर गेलोय आणि बुक असं हातात घेतला तर आपल्याला एक व्यक्ती दिसला आणि आपल्याला आता दाखवायचं त्यांना असं बुक, तर आपल्याला बॉडी लँग्वेज ओळखता आली पाहिजे त्याची. की एखादा व्यक्ती जाता जाता असं आपल्याकडे बघतो आणि हरे कृष्णा आपल्याला म्हणतोय, म्हणजे त्याने आपला तिलक बघितला किंवा बुक हातात बघितला हरे कृष्ण म्हणतोय, की आपलं ते जे जेस्चर आहे त्याची जी बॉडी लँग्वेज आहे त्याने असं केलं पाहिजे, नमस्कार केला. आपण नमस्कार केल्यानंतर म्हणजे त्या दुसऱ्याने जर आपल्याला नमस्कार केला तर समजायचं की यस हे पिकलेलं फळ दिसतंय. तर पिकलेलं फळ जे आहे त्याची व्याख्या या 1 ते 10 मार्कांमध्ये बसवायची. आणि 1 ते 5 हे थोडं पिकलेलं आहे पण मला माहिती हे बुक नाही घेणार कदाचित माझ्याकडून. आणि 5 ते 10 मार्कांमध्ये जे फळ आलं हे फळ 100% बुक घेणार, मग तिथे थोडा टाइम.
आपण त्यांना जास्त वेळ देतो. 1 ते 5 मार्कामध्ये समजा आता एखाद्या व्यक्तीला आपण बुक दाखवलं आणि तो म्हटलं की हो ठीक आहे माझ्याकडे आहे, मी थोडं घाईत आहे, म्हणजे समजायचं की 1 ते 5 मध्ये हे पिकलेलं नाही फळ अजून. मग असं आहे का, याच्यामध्ये काय केलं पाहिजे? नाही मी बुक डिस्ट्रीब्युशनला निघालोय, प्रोजेक्टनी मला सांगितलंय की मला बुक डिस्ट्रीब्युशन करायचं जे काही होऊन जाऊ दे, आज 10 बुक्स द्यायचे आणि निघालोय. मग तो बुक माझ्याकडून घेत नाहीये, तरी पण तो कुठे चाललाय, त्याच्या मागे मागे जातोय मी, किंवा तो कुठे रिक्षात बसतोय, म्हणजे कुठल्या रिक्षात बसतोय, दुसऱ्या रिक्षात मागच्या मी पण बसतोय, तिचा पाठलाग करतोय, कुठे चालला हा बघूया, घेत कसा नाही बुक माझ्याकडून, म्हणजे अशी आपली भावना नसावी. तर ते हे चांगलं आहे का? तो पिकलेला नाहीये, ते फळ पिकलेलं नाहीये, तर आपल्याला ते राईट फळ कॅच करायचं, की असं व्यर्थ टाइम वेस्ट करायचं नाही आपल्याला, की ज्याने आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं की अरे मग ठीक आहे चलो जाऊ, हरे कृष्ण. आणि जे आपल्याला वाटतंय की मी नमस्कार केला, त्यांनी नमस्कार केला, तुमचं नाव काय, मग तो त्यांनी नावही सांगितलं, चला 5च्या पुढे गेला 6, मग नाव सांगितलं, मग त्यांचा व्यवसाय सांगितला, त्यांनी ऐकताय, पुढे जातोय, बुक दाखवलंय, मग तो जर ऐकायला सुरुवात केलेली आहे, त्याच्यामध्ये 700 श्लोक आहेत बघा, हे 60 आजचा आकडा आहे, मी रिसेंट ऐकलं की 60 करोड भगवद्गीता वाटून झाल्या, 60 करोड 60 कोटी एवढ्या वाटून झाल्या. हे त्यांना आपण जेव्हा दाखवतो आणि या एखाद्या मध्ये तात्पर्य किंवा शब्दशः संस्कृत शब्दांचा मराठीतून अर्थ, मग त्याचा अर्थ आणि तात्पर्य हे कसं आहे, एखादंच म्हणजे जो आपल्याला रिस्पॉन्स करतोय, म्हणजे ते पिकलेलं फळ आहे, तर त्या पिकलेल्या फळाला आपण 5 पेक्षा जास्त म्हणजे 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं देऊ शकतो. आणि ते मग 100%, म्हणून आपल्याला ते पिकलेले फळच उचलायचे, यासाठी जायचंय. हा खूप सुंदर पॉईंट आहे, मला आवडला. म्हणजे ते बॉडी लँग्वेजवरून किंवा त्याच्या बोलण्यावरून समजलं पाहिजे. तर शास्त्र सुद्धा म्हणतं की, म्हणजे शास्त्रात हे दिलेलं आहे की हे पिकलेलं फळ नाही आहे, ते आपण नाही खायचं, तर पिकलेलं फळ खाल्लं पाहिजे. तर आपले गोल्स असतात काहींचे की मला यावर्षी 10 भागवतमचे सेट डिस्ट्रीब्यूट करायचे, तर ते गोल ठेवणं हा पुढचा पॉईंट आहे. गोल ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. कोणी 32 भगवद्गीता, कोणी 10 भगवद्गीता, कोणी 100 भगवद्गीता, ज्याच्या त्याच्या बाहेरच्या अप्रोचनुसार ज्याला जेवढा वेळ मिळतोय त्यानुसार आपण बुक डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे. तर एक शेवटचा पॉईंट गुरुजी सांगत होते की तुमची एनर्जी, म्हणजे व्हेअर अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज, म्हणजे तुमचं काय म्हणतो आपण त्याला, तुमचं जिथे लक्ष जास्त केंद्रित करतात तुम्ही, तिथे तुमची ऊर्जा फ्लो होतात. तुमची ऊर्जा जी, तुमचं लक्ष जिथे आहे तिथे तुमची ऊर्जा जास्त फ्लो होते. म्हणजे जसं मी पुस्तक घेतलं, एखादं मी वाचायला बसलो, तर ते पुस्तक मी जेव्हा वाचायला बसतो, माझं संपूर्ण लक्ष त्या पुस्तकात जर असेल तर माझी संपूर्ण एनर्जी त्याच्याकडे केंद्रित होते आणि मी ते सहजपणे समजू शकतो. त्याचा पुढचा एक पॉईंट होता, मी थोडं फास्ट सांगतो, याच्यात बरंच वर्णन केलं होतं. हे 3-3.5 तासाचं प्रवचन, ते आपल्याला पाऊण तासात कव्हर करायचं. पुढे दिलं होतं की त्यांनी देअर इज समथिंग फॉर एव्हरीवन, म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळे आहेत. आता आपल्याकडे काय ना, आपण जनरली भगवद्गीताच घेऊन बाहेर पडतो, पण बुक डिस्ट्रीब्युटर जेव्हा आपण गाडीमध्ये किंवा असं संकीर्तनची आपली जी गाडी असते त्याच्यामध्ये जेव्हा आपण बुक डिस्ट्रीब्युशनला जातो, त्या सगळ्या पुस्तकाचा प्रूफ बदलतो. मग तिथे प्रत्येकासाठी काहीतरी खाऊ आहे असं समजायचं. म्हणजे फळांच्या दुकानावर कसं, एक अननस आहे, पपई आहे, पेरू आहे, चिकू आहे, हे आहे. मी जातो फळं घ्यायला आणि मला ॲपलचा भाव जरा जास्त आहे, नको, सीताफळ मला आवडत नाही, हे माझी मुलं खात नाही, केळी द्या मला, केळी तरी घेऊन जातो ना आपण. तसं असलं पाहिजे बुक डिस्ट्रीब्युटर. हे नुसतीच भगवद्गीता घेऊन फिरतोय, प्रत्येकाचं भाषेला किंवा म्हणजे नाही म्हणतील, तर आपल्याला ती ब्रह्मवादांची सगळी हे पाहिजे की हे माझं फ्रुट्सचं दुकान आहे आणि प्रत्येकासाठी इथे फ्रुट्स आहेत. कोणी पण आला की फ्रुट्स माझ्याकडून घेऊन जाणारच आहे. कोणाला ॲपल आवडेल, कोणाला पपई आवडेल, कोणाला चिकू आवडेल, कोणाला पेरू आवडेल, किंवा नाहीच काही तर केळी आवडतील. सगळ्यात स्वस्त 40 रुपये डझन, मी केळी खाईन, म्हणजे ते तरी घेईल. कमीत कमी सर्वोत्तम योग, कृष्णाच्या जवळ जे काही छोटे पुस्तक आहेत आपले, लाईफ कम फ्रॉम लाईफ, असे छोटे पुस्तकं ते घेऊ शकतात. तर पण बुक्स देण्याशिवाय, म्हणजे त्याला दिल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही शक्यतो, म्हणून आपल्याकडे सगळे बुक्स असले पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. हाऊ टू डिस्ट्रीब्यूट गीता. आता याच्यामध्ये एक आहे का वेळ तुझी 2 मिनिटं, एक पॉईंट मस्त आवडला होता. हे वैशिशिका प्रभूंचं लेक्चर होतं, त्याच्यानंतर एक राधेश्याम प्रभूंचा पॉईंट होता की त्यांनी एक उदाहरण दिलं की मी मायापूरला गेलो होतो आणि तिथे जेव्हा बघितलं की आपल्याजवळ काय आहे हे त्यांना सांगायचं होतं थोडक्यात.
इस्कॉन जवळ म्हणजे आपल्याजवळ काय आहे. तर मायापूरला गेलो होतो, मंदिरात बसलो होतो आणि मग त्यांनी तरुण मुलं येतात तिथे ना, बरेच असं त्यांचे एक सेमिनार असतात असे राधेश्यामपूर जातात. ते म्हणतात की वेस्टमधून, भारताच्या वेस्टमधून कोण आहेत, म्हणजे वेस्ट पश्चिमेकडून कोण आहेत. मग काही मुलांनी हात केले, आम्ही पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून, दक्षिणेकडून म्हणजे नॉर्थमधून कोण आहे, वेस्ट बेंगॉली कोण आहे, किंवा साऊथमधून कोण आहे, साऊथ इंडियन कोण आहेत, सगळीकडून कोणी त्यांच्याकडे आहे. म्हणजे हे प्रभूजींना खबर. बरं, इंडिया सोडून बाहेरच्याकडून लगेच 15-20 हात वर आला. म्हणजे आपल्याकडे काय आहे मोठा खजाना. तर प्रभूजींचं सांगण्याचं तात्पर्य होतं की आपल्याकडे बघा, जगभरातून लोक, म्हणजे आपलं मार्केट काय आहे, जग, अख्खं जग हे मार्केट आहे. जर आपण त्यांची एक तुलना केली होती त्याने, की बाहेर जर दुसऱ्या संप्रदायात किंवा दुसऱ्या कुठल्या मठांमध्ये आपण जर गेलो की त्यांच्याकडे, फॉर एक्झाम्पल, मी आपल्याला नावं नाही ठेवायचे कोणा, स्वामी समर्थाचं काहीतरी कोणीतरी असं करतंय बाजूला, आणि तिथे आपण जर गेलो आणि कोणा सांगितलं उत्तर भारतातून कोणी आहे का तुमच्याकडे, दक्षिण भारतातून, जय जय स्वामी समर्थ, आम्ही फक्त एवढेच करतो बाबा. आणि सगळे कोणी असतात ते कुठल्या तरी एका पार्टमधून असतात फक्त, आम्ही सगळे इथलेच आजूबाजूचे आहोत. म्हणजे बाकी संप्रदायात किंवा कुठल्याही मठामध्ये तुम्ही जर गेलेत ना, तर त्याच्यामध्ये फक्त एकाच पद्धतीचे लोक असतात. पण आपल्याकडे संपूर्ण जगभरातून लोक आहेत. हे सांगायचं होतं प्रभूजींना, की म्हणून आपलं जे मार्केट आहे, म्हणजे आपल्याला बुक डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी मार्केट काय, कुठे, म्हणजे कोणी एवढंच नाही. प्रभूजी सांगत होते की अगदी एखादा मुस्लिम चाललाय किंवा ख्रिश्चन आहे तरी काय वाद आहे, आपण त्याला दाखवू शकतो हे बुक. म्हणजे तिथे, कारण चैतन्य महाप्रभूंचं आंदोलन असं की प्रत्येक जीवासाठी, तिथे कास्ट क्रीड म्हणजे कुठलीही जात पात काही फक्त काहीच नाही. तर एक समजा बाहेर पण असे लोक असतात, प्रभूजींना म्हणायचं होतं की बाहेर पण असे लोक असतात ब्रॉड माइंडेड, काही लोक असतात ब्रॉड माइंडेड म्हणजे खूप मोठे, त्यांचं सगळ्यांना एकत्र करून, म्हणजे एखादा एक मोठा हुशार व्यक्ती आणि तो त्याने बघितलं की अरे या मंदिरात तुला जाऊ देत नाहीत का, हो या मंदिरात फक्त ब्राह्मणाला जाऊ देतात वाटतं, थांब मी तुला ब्राह्मण बनवतो. मग तो त्याला दीक्षा देतोय, काहीतरी ब्राह्मण बनवतो. बाहेरच्या लोकांचं सांगतो, जे तो एवढा ब्रॉड माइंडेड आहे एखादा व्यक्ती, तो एखाद्याला ब्राह्मण बनवतोय आणि मग जा आता त्या मंदिरात, कसं तुला तिथे प्रवेश देत नाही, असं ब्रॉड माइंडेड असेल. पण त्या व्यक्तीला त्याने क्वालिफाय केलं का, प्रभूजींना म्हणायचं होतं की त्याला त्याची पात्रता आहे का ब्राह्मण बनण्याची, नाही. तर प्रभुपादांनी हे जे आंदोलन केलंय याच्यामध्ये क्वालिफाईड म्हणजे लोकांना पात्र बनवलं जातं, आणि ती पात्रता आहे भगवद्गीता किंवा शास्त्रांच्या आधारावर. नुसतंच प्रभुपाद या मी तुम्हाला दीक्षा देतो, पहिली इनिशिएशन, सेकंड इनिशिएशन असं देत नाही. भक्त असे जोडले जातात आधी कशाशी, ग्रंथाशी, शास्त्रांशी आधी जोडला जातो. कुठलाही व्यक्ती कीर्तनामधून जरी तो इस्कॉनकडे आकर्षित झाला असेल, प्रसादाकडे आकर्षित झाला असेल, प्रसादामुळे तो इस्कॉनकडे आकर्षित झाला असेल, तरी सुद्धा तो अल्टिमेटली प्रभुपादांच्या ग्रंथांमध्ये दिलेले जे ज्ञान आहे त्याच्याशी आधी त्याचं रिलेशन असतं, ते जोडलं जातं. आणि मग तो त्या लेवलला, किती माळा, 2 माळा करतोय, मग त्याला हळूहळू प्रेम दिलं जातं, त्या भक्तीत तो वावरतो. भगवद्गीता हे भागवतम असं वाचायला लागतो, त्याचे प्रवचन ऐकायला लागतो, आणि मग त्याला हळूहळू 16 माळा झाल्या की त्याला मग पहिले इनिशिएशन देतात, मग दुसरं. जे प्रभुपादांचं हे जे आंदोलन आहे याच्यामध्ये ये, तुला तिथं प्रवेश मिळत नाही का, मी तुला ब्राह्मण बनवतो, जा, असं नाही. म्हणजे क्वालिफाईड असेलही एखादा व्यक्ती ब्राह्मण बनवण्याला, पण त्याने म्हणजे तो ब्रॉड माइंडेड असेल पण त्याने क्वालिफिकेशन नाही दिलं, त्याने त्याची पात्रता नाही करून दिली. आणि ही पात्रता कशाने येते, तर ज्ञानाने व्यक्ती पात्र होतो भगवत भक्तीशी जुळण्यासाठी. म्हणून प्रभुपाद पण म्हणतात की कुठलाही व्यक्ती जर नॉलेज मिळवत असेल या मी जे लिहिलेले या पुस्तकातून आणि भगवत भक्ती समजून घेत असेल, तर तो भगवंताशी जुळू शकतो. मग तो कोणी असू दे, कुठल्याही जातीचा. आपल्या इस्कॉनमध्ये बरेच मुस्लिम लोक पण आहेत, बरेच ख्रिश्चन लोक तर खूपच आहेत, बरेचसे. तर प्रभुपादांचं अजून एक म्हणणं होतं की जर तुम्ही हे नॉलेज, जर तुम्ही हे ज्ञान, जर तुम्ही हे पुस्तक दिलं नाही तर काय होईल, दुसरा कोणीतरी येऊन त्या व्यक्तीला पुस्तक देऊन जाईल. प्रभुपादांचं हे म्हणणं होतं, ही कळकळ होती प्रभूंची की तुम्ही जर दिलं नाही ना या भौतिक जगात बाहेरच्या लोकांना पुस्तक, तर दुसरा कोणीतरी, म्हणजे आपण बघतो आता मिशनरी जे काम करतात, ख्रिश्चन धर्माचा प्रसार जो करतात, आपण किती मराठी लोक बघितले की जे ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करतात. कशासाठी, ते छोटंसं बुक देतात आधी, एवढंसं बघा हे कसं आहे, येशू ख्रिस्त काय म्हणतात, किंवा आपल्याला नाव नाही ठेवायचं पण बघा ना, ते सहज देतात, एवढंच बुक देतात. मग आपण वाचून होतो आणि शेवटी बघा तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करा या नंबरवर, तुम्हाला मोठं बुक दिलं जाईल.
अरे बघू, मग तो कॉन्टॅक्ट करतो, मोठं बुक येतं, मग त्याला पोस्टाने अजून मोठं बुक देतो आणि असे ग्रंथ देतात त्याला बरेच आणि त्याला आपलं करून देतात, जे ते फ्री करतात. जर आपण दिलं नाही बुक तर दुसरा कोणीतरी देऊन जाईल आणि हे सगळेच्या सगळे लोक या भगवत भक्तीपासून वंचित राहतील. हे प्रबोधांची कळकळ होती. तर जसं फॉर एक्झाम्पल एक डॉक्टरचं उदाहरण दिलं होतं. म्हणजे एखादा व्यक्ती जो रोगी आहे त्याला काहीतरी मोठा आजार झालेला आहे, कॅन्सर किंवा असं काहीतरी आजार झाला. आता त्याला डॉक्टरने सांगितलंय, म्हणजे कुठला डॉक्टर चांगला आहे बघा, की जो सांगतोय त्याला की बाबा तुझ्या या आजाराला खूप चांगलं औषध आहे आणि त्याची किंमत आहे जवळजवळ 2-3 लाख किंवा 1 लाख 2 लाख काहीतरी. तो व्यक्ती म्हणजे 1-2 लाख मी नाही घेतलं, खूप महाग आहे किंवा असं सांगेल. पण तू हे घेतल्यानंतर या आजारापासून पूर्णपणे मुक्त होशील आणि तू कमीत कमी 90-95 वर्ष जगू शकशील. मग तो थोडा विचार करतो. आणि एक डॉक्टर दुसरा किंवा एक दुसरा व्यक्ती त्याने त्याला सांगितलं की अरे हे बघ, याला म्हणतात, ह्या गोळीला म्हणतात पेन किलर गोळी म्हणतात याला. ही जर तू खाल्ली ना रोज तुला पेन नाही होणार, तुझं कॅन्सरचं एवढं तुला काही जाणवणार नाही, पण तुला ही 1 रुपयाला मिळते फक्त. ही गोळी 1 रुपयाला मिळते फक्त, पेन किलर म्हणतात त्याला. ही गोळी तू, वेदना शमन गोळी, ही तू घे गोळी आणि असं जीवन काढ तू. सहज तू ही गोळी 1 रुपयाला रोज घेऊ शकतो ना, काय प्रॉब्लेम. अरे 1 रुपयात गोळी मी घेतो ना, मी मस्त आहे, 1 रुपयात गोळी मी रोज खाईल. पण काय होईल, 1 रुपयाची गोळी जी केमिकलने बनलेली आहे तर ती गोळी ती 1 रुपयात मिळते, तो अशी 365 रुपये देऊन 365 दिवसात तो खाईल ती गोळी. 365 रुपयात त्याला मिळून जाईल तेवढे. पण काय होईल पुढे 2-4-5 वर्षांनी तो मरून जाईल. कारण त्या गोळीचे, पेन किलर गोळीचे इतके साईड इफेक्ट होतील त्याला. 2-3 वर्ष जर तो अखंड त्या गोळ्या खात राहील 1-1 रुपयाच्या, तर त्याचा मृत्यू जवळ आहे, तो जगू शकणार नाही. पण त्याने तेच 3,65,000 रुपयाची जे औषध सांगितलंय त्याला डॉक्टरनी की हे घे, तुला रोगमुक्त होशील पूर्ण आणि तू 95 वर्ष 90 वर्ष 80 वर्ष जगू शकशील. काय वाईट आहे ना 300. म्हणून तसे आपले बुक्स आहेत असं प्रभुपादांना म्हणायचं होतं. असे प्रभूजी सांगतात या लेक्चरमध्ये की बाहेरचे लोक अगदी हे घ्या, हे पुस्तक आमचं 2 रुपयाचं 5 रुपयाचं असं सांगून देतात लोकांना, ते लोक घेतात. तर कोणीतरी देईल त्यापेक्षा आपण द्या. पण त्यांना आधी नॉलेज, आधी ज्ञान दिलं पाहिजे की हे किती महत्वाचं आहे. याच्यातून तू या दुःखाच्या भवसागरातून बाहेर पडशील आणि तुझं जीवन हे पूर्ण सुखमय होणार आहे, आनंदी होणार आहे. या कळकळीची त्यांना आपण असा प्रचार त्यांना दिला पाहिजे, सांगितलं पाहिजे. तर म्हणजे बाहेर जे आहेत असे बुक्स आहेत काही काही, आता ई बुक्स पण मिळतात आजकाल की त्याच्यामध्ये सेल्फ हेल्प बुक्स असतात. म्हणजे मी स्वतःला सेल्फ हेल्प म्हणजे स्वतःची मदत स्वतः, असे बुक्स मिळतात काही असे की, तर ते आकर्षित करतात लोकांना हे बुक. पण त्याच्यामध्ये ज्ञान किंवा कृष्ण भावना ही थोडी सुद्धा नसते. तर भौतिक मदत आपण करतो, म्हणजे बाहेरचे लोक जे करतायत तर ते भौतिक मदत करतायत फक्त, पण आपण जी करतो ती बॉडी, माइंड आणि सोल, म्हणजे त्याच्या सोल जे आत्मा आहे त्याची पण मदत करतोय आपण. एक पुस्तक देतोय म्हणजे त्याच्या बॉडी माइंडची होणारच आहे, कारण त्याचं मन प्रसन्न राहणार आहे, त्याची बॉडी सशक्त होणार आहे, प्रसाद खाऊन तेजोमय होणार आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त त्याला आपण सोल म्हणजे त्याचा जे आत्मा आहे ती सुद्धा शुद्ध करतोय आणि भगवंताशी त्याला जोडून देतोय. तर ही भावना आपल्याला असली पाहिजे. तर त्याचं जे तात्पर्य आहे, श्री प्रभुपाद तात्पर्य देतात. तर तात्पर्य देतात याच्यात काय सांगायचं होतं की प्रभुपादांचे जे प्रत्येक पुस्तकात भागवत, भगवद्गीता याच्यामध्ये जे तात्पर्य पार्ट आहे तो आपण व्यवस्थित समजून घेतला पाहिजे स्वतः. आता इथे एक प्रश्न उठतो की मी जेव्हा बुक डिस्ट्रीब्युशन करायला जातो तेव्हा मला या पुस्तकातलं काय काय माहिती आणि किती माहिती, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून आधी या पुस्तकांचं अध्ययन मी केलं पाहिजे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. म्हणजे माझ्यापासून डोनेशन जमा करायला गेलो, आधी हे घे माझे 1000 रुपये आणि मग डोनेशन जमा करायला गेलो, असं झालं पाहिजे. तर माझ्यापासून सुरुवात झाली. मी वाचलेत का? प्रभुपादांचे 80 पुस्तकं आहेत, याच्यामधून मी किती वाचले? मग मी जे पुस्तक वाचले ते घेऊन जाऊन मी दाखवू शकतो, त्यात काय आहे ते सांगू शकतो ना. तर स्वाध्ययन प्रभुपाद सगळ्यात जास्त भर देतात. बुक डिस्ट्रीब्युशन तुम्हाला इस्कॉनमध्ये आल्यावर पहिल्या दिवसापासून सुरुवात करायची. पण तुम्ही आज जर जात असाल तर ॲटलिस्ट पहिला अध्याय जो आहे त्यातलं काहीतरी 10-15-20 श्लोक वाचून जा, अध्ययन करा, प्रभुपादांचे तात्पर्य समजून घ्या आणि मग तुम्ही त्याच्यावर बोलू शकतात समोरच्या. मी हे सुंदर, कालच मी एक अध्याय वाचला त्याच्यात हे असं असेल. म्हणजे प्रभुपाद याच्यावर भर देतात की आपण स्वतः अध्ययन आधी करणं खूप महत्त्वाचं आहे पुस्तकांचं. आपण स्वतः अध्ययन केलं तर आपल्याला कळेल की याच्यात काय, म्हणजे आपण रिलेट करू शकतो ना
एखादा व्यक्ती म्हणतो अहो काय सांगू मी ना, गेले 1-1.5 वर्षापासून ना मी खूप आजारी आहे आणि माझी खूप अशक्त झालं, मी वजन कमी झालंय. तर आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे की अरे व्यक्ती किती दुःखी आहे, तर त्याला योग किंवा प्राणायाम या गोष्टीविषयी आपण माहिती द्यायला पाहिजे. तर त्याच्याविषयी मला काय माहिती आहे का, कुठल्या पुस्तकात प्रभुपादांचे हे दिलेलं आहे, योगा सर्वोत्तम योगा काय आहे, सर्वोत्तम योग प्राणायाम, आणि मग त्याच्यामध्ये त्याच्या अष्टसिद्धी आहे, त्याच्यावर आपण भगवत भक्ती कशी प्राप्त करू शकतो त्याच्यात शॉर्ट. आणि एक लक्षात ठेवायचं बुक डिस्ट्रीब्युशन करताना की आपल्याला खूप मोठं प्रवचन कधीच द्यायचं नाही, त्याला शॉर्ट जास्तीत जास्त त्याला त्याच्या मनात आतुरता निर्माण करायची की अरे एवढं या पुस्तकामध्ये, जाओ तुम्ही इतके वीक झाले, मी पुस्तक वाचलं, मला माहिती याच्यामध्ये इतकं सुंदर वर्णन केलं आहे, तर ते वाचल्यापासून मी गेले 2-3 महिने प्रॅक्टिस करतोय योगा, तर मला खूप चांगलं वाटलं. तर हे जे शेअर करतो ना आपण आपले अनुभव, तेव्हा समोरचा व्यक्ती रिलेट करतो की अरे या बुकमध्ये दिलेलं आहे, मग त्याला ती आतुरता लागते की खरंच या बुकमध्ये एवढं काही दिलंय, मग द्या बरं एक बुक. म्हणजे तिथे मग आपलं असं रिलेट करण्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे की बुकमध्ये काय दिलेलं आहे. त्यासाठी आपण स्वतः सेल्फ स्टडी खूप करणं महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये पहिलं काय, सेल्फ स्टडी म्हणजे स्वतः वाचन अध्ययन. म्हणजे काय झालं, जन्म सार्थक करी, आणि आपण बुक डिस्ट्रीब्युशन करायला गेलो तेव्हा काय झालं, करी परोपकार. हे आपण उपकार पण करतो. चैतन्य महाप्रभू सांगते जन्म सार्थक करी कर परोपकार. ते बुक डिस्ट्रीब्युशन जे आहे ते कर परोपकार आहे. सक्सेस इज शुअर फॉर रिजिड प्रॅक्टिस. हां, हेच प्रभुपाद म्हणतात परत की बुक डिस्ट्रीब्युशन म्हणजे ग्रंथ वितरणाचं जे सक्सेस आहे, की मला याच्यामध्ये सक्सेस कसं मिळत नाही, ग्रंथ वितरणात मला चांगलं सक्सेस मिळालं पाहिजे, तर त्याचं जे एका शब्दात प्रभुपादांनी सांगितलंय की त्याचं सगळ्यात मोठं हे जे आहे त्याचं जे मोठं श्रेय जे आहे ते कशाला जातं, तर ते आहे रिजिड प्रॅक्टिस. म्हणजे मी किती प्रॅक्टिस करतोय. म्हणून प्रभुपाद म्हणतात 4 नियमांचं पालन, 16 माळांचा जप, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राचा 16 माळांचा जप मी किती तीव्रतेने करतोय, सकाळी उठून मंगल आरतीला किती जातोय, भागवतमचं लेक्चर किती ऐकतोय, या प्रॅक्टिस याला म्हणतात रिजिड प्रॅक्टिस. मी किती प्रॅक्टिस करतोय तितकी शुद्धता माझ्यात येते, तेव्हा माझं बुक डिस्ट्रीब्युशन सहज सक्सेस होऊ शकतं. तर ही बुक डिस्ट्रीब्युशनमध्ये सक्सेसची जी किल्ली आहे, सगळ्यात मोठी चावी ही आहे की मी किती प्रॅक्टिस करतोय त्याच्यावर माझे बुक्स जाणार. म्हणून ही सगळ्यात मोठी श्रेय जे आहे ते याला जातं की मी किती प्रॅक्टिस करतोय, हे प्रभुपाद सांगतात सगळ्यात तात्पर्याच्या. एक अजून एक सांगायचं होतं, प्रभूजी याच्यामध्ये एक उदाहरण देत होते की एक अनुभव शेअर करत होते की एकदा फॉरेन कंट्रीजमधला एक अनुभव त्यांचा. बुक डिस्ट्रीब्युशन एक प्रभूजी असे बुक्स टेबलवर घेऊन असे बसले होते, म्हणजे स्वतः शिक्षिका प्रभू वाटते, आणि एक जोडपं आलं, नवरा बायको आले, आणि त्याने असं हाय हॅलो असं काही केलं, आणि ते जवळ आले आणि ते बोलले त्यांच्याशी असं की आम्ही बुक्स वगैरे याच्यात दिले आहे असं काहीतरी थोडं सांगितलं त्यांनी. तर त्यातली जी त्या माताजी होत्या ती मला म्हणत होती की नाही, आम्ही ॲक्च्युली मी ख्रिश्चन आहे, आम्ही ख्रिश्चन आहोत, आणि आम्ही हे असं बुक्स वगैरे आम्ही फक्त ख्रिश्चन धर्मासाठीच प्रचार करतो, आणि ख्रिश्चन धर्माचंच आम्ही पैसे खर्च करतो त्यासाठी, हे आम्ही तसं घेत नाही. मग प्रभूजींनी म्हणजे त्यांचं 5 मिनिटं सगळं झालं होतं, तरी प्रभूजींनी इतकं नम्रतेने त्यांना म्हटलं की थँक्यू व्हेरी मच, मी तुमचा खूप आभारी आहे, तुम्ही मला गेले 5 मिनिटं एवढा वेळ दिला, एवढं कोणी ऐकून घेत नाही, तुम्ही मला 5 मिनिटं वेळ दिला यासाठी मी खूप आभारी आहे तुमचा, थँक्यू. आणि ते जोडपं निघून गेलं. असं बरंच एक साधारण 10-15 मिनिटं, 15-20 मिनिटं, 1 तास झाला असेल, आणि ते जोडपं पुन्हा 1 तासानंतर परत त्या प्रभूजींकडे आलं, 1 तासानंतर, आणि म्हणत होते की कुठलं बुक तुम्ही ते सांगत होते की त्याच्यामध्ये जर असं केलं की आनंदी होतो, की हे मंत्र म्हटलं की आपल्याला आनंद मिळतो, ती प्रचिती येते, आपले रिलेशनशिप सुधारतात. तर प्रभूजींनी 5 मिनिटं ते सांगितली होती माहिती ना सगळी, बुक्समध्ये काय काय आहे, किंवा असे आपले म्हणजे जे बाहेर जगात जे प्रॉब्लेम आहे, रिलेशनशिप प्रॉब्लेम,
डिवोर्स, मुलांशी कसं वागणं, मुलांना कसं सांभाळणं, पॅरेंटिंग, हे काही पॉईंट्स प्रभूजींनी सांगितले असेल. ते कुठलं बुक आहे दाखवतो मी, ते सांगितलं होतं. तर ते म्हणजे 1 तासानंतर तर काय झालं की ते 1 तासामध्ये ते चालत चालत जात होते ती जोडपं. त्याच्यामध्ये ते डिस्कस करायला लागले की अरे ठीक आहे, आपण ख्रिश्चन आहोत, पण आपल्याकडे असं कुठलं सूत्र आहे की आपण मुलांना व्यवस्थित असं सांभाळू शकतो, किंवा आपले संबंध व्यवस्थित चांगले होऊ शकतात, किंवा असं काही भगवंताचं नामस्मरण करता येतं, भगवंताला बघता येतं, की भगवंताशी आदान प्रदान करता येतं, प्रेम प्राप्त करता येतं. असं तर आपल्याकडे काही आहे नाही, कारण हेच नाही ना खरोखर जे प्रभुपादांच्या ग्रंथांमध्ये आहे भगवंतांविषयी, भगवंतांच्या लीलांविषयी आणि त्यांच्याशी आपला घनिष्ठ संबंध कसा जोडता येतो, स्थापन करता येतो, याच्याविषयी जे प्रभुपादांनी वेदांमधून आलेले जे सार आहे ते संपूर्ण आपल्याला भगवद्गीतेत, भागवतामध्ये दिलंय. असं इतर कुठल्याही जात, पंथ किंवा कुठलंही रिलिजन असू दे त्याच्यामध्ये कुठल्याही बुक्समध्ये असं दिलेले नाही माहिती. तर ह्या आपल्याकडे सगळ्या माहिती आहे. असे पण लोक कनेक्ट होऊ शकतात. फक्त त्याच्यात काय सांगायचं होतं की मी त्यांचे आभार मानतो. मला वाईट नाही वाटलं की ते जोडपं ख्रिश्चन होतं आणि ते आता काय 5-10 मिनिटं माझे गेले आणि ते निघून गेले, नाही वाईट वाटलं. तर ते जे म्हणजे त्यांना काय वाटलं, क्लिक झालं की हे सगळ्या गोष्टी त्या पुस्तकात आहेत आणि एवढं करून आपण 5-10 मिनिटं त्या व्यक्तीचे घालवले आणि पुस्तक शेवटी घेतलं नाहीच आणि आपण ख्रिश्चन आहेत असं सांगून तिथून निघून आलो. तरी सुद्धा तो व्यक्ती आपला आभार प्रकट करत होता आणि आनंदी होता. आपण असे कधी आनंदी होतच नाही घरी, असं त्यांना रिफ्लेक्ट झालं. म्हणजे स्वतः त्यांना असं वाटलं तर चला परत जाऊन त्यांच्याकडून पुस्तक घेऊ आणि त्यांनी पुस्तक घेतलं. तर असेही लोक कनेक्ट होतात. अजून एक पॉईंट होता की ट्रस्ट द हँड. आपण जेव्हा म्हणजे आपल्या हातावर विश्वास ठेवा, ट्रस्ट द हँड. म्हणजे आपण जेव्हा पुस्तक, आता आपण पुस्तक बॅगमध्ये नेले समजा आणि आपण बोलतोय, तर जेव्हा आपण ज्या वेळेस पुस्तक बाहेर काढतोय तर आपल्या हातावर आपला विश्वास असला पाहिजे की आत्ता मी काढतोय म्हणजे हे जाणारच आहे. तर त्याच वेळेस आपल्याला काढायचंय. तशी घाई करून काहीतरी सांगून पुस्तक द्यायचं नाही. म्हणजे आपण खप करण्यासाठी, खपवण्यासाठी, सेल करण्यासाठी नाही चाललोय, त्याचं जीवन सुधारण्यासाठी चाललोय, भगवंतांशी त्याला जोडण्यासाठी चाललोय. तर आपण त्याच्या बॉडी लँग्वेजचा, आणि हे केव्हा शक्य होतं, जेव्हा आपण एकदा म्हणजे आज, उद्या, परवा असं 10 वेळा जेव्हा बाहेर निघतो तेव्हा आपल्याला एक एक अनुभव येत जातात, भगवंत ते सुचवत जातात. तेव्हा आपल्याला त्यांची बॉडी लँग्वेज म्हणजे त्यांची जी भाषा आहे ती कळते. त्यांनी हातभार काय, त्यांनी काय हातवारे केले, किंवा तो माझ्याशी कशा बोलला, हे सगळं आपल्याला समजायला लागतं. आणि मग आपण त्यावेळेस चांगले ट्रेन होतात आणि मग सहजपणे ते पुस्तक बाहेर काढून तर त्याचं प्रोजेक्टनं सांगायचं होतं की आपल्या हातावर विश्वास ठेवा आणि बिंदास द्या. त्यावेळेस आपल्याला पुस्तक त्याला बाहेर काढून द्यायचं आहे. आणि प्रत्येक गोष्टीविषयी डिटेल सांगू नका. तर प्रभूजी एकदा त्यांचा स्वतःचा अनुभव सांगत आहे. एक 10-15 वर्षापूर्वी मी कसं बुक डिस्ट्रीब्युशन करायचो, राधेश्याम प्रभू सांगत आहे की मी एखाद्या व्यक्तीला रेल्वे स्टेशनवर वगैरे नेहमी बुक डिस्ट्रीब्युशन करायला जायचो. हे भगवद्गीता आहे, याच्यामध्ये बघा 700 श्लोक आहेत, त्याच्यामध्ये पहिलं चॅप्टर बघा, याच्यामध्ये युद्धाचं वर्णन आहे, दुसरं चॅप्टर बघा, दुसरा अध्याय, त्याच्यामध्ये संपूर्ण आत्म्याविषयी माहिती दिली. आत्मा म्हणजे तुम्ही कोण आहात, तुम्ही शरीर नसून एक आत्मा आहात वगैरे. म्हणजे प्रभूजी हे सगळं प्रवचन द्यायचं त्याला हक्क आणि सगळं भगवद्गीतेतल्या सगळ्या गोष्टी सांगत असायचे. तर आता प्रभूजींचा 10-15 वर्षाच्या अनुभवाच्या नंतर आता प्रभूजी सांगतायत की शॉर्टकट म्हणजे क्लिक व्हायला पाहिजे की त्या व्यक्तीची काय कमतरता आहे ही आपण जाणून घेतली पाहिजे आणि त्याच्यावरच फक्त उत्तर दिलं गेलं पाहिजे. इतकं शॉर्ट त्याला सांगून त्याला कन्व्हिन्स करून बुक द्यायचं. नाही तर आपण काय करतो, त्याला आपल्याला आत्मा, मग परमात्मा, मग कर्म, मग अकर्म, वाईट कर्म, चांगले कर्म, मग कर्माचं फळ कसं मिळतं, मग भगवंत कसं देतात, इथे जातो, मग 3 गुण, मग हे 3 गुणामध्ये आपण कसे असतो, गुडनेस, पॅशन, एवढं सगळं प्रवचन ऐकतो ना. मग नंतर हां ठीक आहे आमच्याकडे ॲक्च्युली आमच्या शेजारी मला दिली होती एखादी. म्हणजे ते वायफळ जातो, अर्धा तास 1 तास सगळं प्रवचन संपूर्ण वायफळ जातं. तर प्रभूजींचं म्हणणं होतं की क्लिक झाला पाहिजे असं समोरच्याला काय पॉईंट पाहिजे त्याच पॉईंटवर थोडक्यात स्पष्टीकरण द्यायचं आणि त्याला जिंकायचं. स्ट्रेस आहे त्याला, त्याच्या मनात भीती आहे. आता एक छोटंसं एक कार्ड आहे, जसं काही मंदिर आपल्या गोविंदामध्ये पण असेल एक छोटंसं कार्ड बनवलं आहे, इस्कॉन त्यांच्या विशाल नगर असं दिलं आहे आणि भगवद्गीता आणि असे काही कार्ड बनवले. हे कार्ड आपण गिफ्ट करू शकतो मंदिरातून किंवा आपण स्वतः प्रिंट करू शकतो. 100-200 रुपयात भरपूर कार्ड मिळतात. तर याच्यावर लिहिलेलं असतं अँगर, तुम्हाला राग आला, खूप संताप आला तर तुम्ही भगवद्गीतेतला 2.56, 2.62, 63
हा श्लोक वाचून बघा. त्याच्यात संपूर्ण दिलंय की रागावर कसं नियंत्रण करू शकतो. तुम्हाला तुमच्या जीवनात कन्फ्युजन आहे माइंडमध्ये, काय करावं, मी मेडिकलला जावं का इंजिनिअरिंगला जावं, एखादा स्टुडंट म्हणतोय, कन्फ्युजन आहे का? 1 मिनिट, 2.7 नंबर 3.2 नंबरचा श्लोक वाचून बघा. त्याच्यात तुमचं कन्फ्युजन पूर्ण जायचं. इतकं शॉर्ट आहे, खूप शॉर्ट. म्हणजे त्याला आपल्याला ओळखता आलं कसं आहे, कसं आहे, स्ट्रेस आहे. स्ट्रेस आहे का? ओके, स्ट्रेस आहे. किंवा मला एन्झायटी, मला फिअर आहे, मला भीती खूप वाटते हो, मला ना हे जमत नाही ते जमत, मला भीती खूप वाटते. भीती वाटते का? 4.10 नंबरचा श्लोक, तोच फक्त एक श्लोक उघडून दाखवा, वाचून दाखवा. बघा, भगवंतांनी सांगितलंय 4.10 मध्ये भीतीच्या वेळा. तर भीतीवर आपण कसं नियंत्रण करू शकतो, तीच गोष्ट त्याला. अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये. होपलेस, मला ना काही वाटतच नाही आहे, मी 12वी आर्ट्स केला, आता काही वाटत नाही की आर्ट्स नंतर मी काय करू, नोकरी मिळेल की नाही पुढे, सायन्स मला करता आलं नाही, मला तर काही वाटत नाही काय मिळायचं, आता काय करू मी. असा एखादा कन्फ्युजनमध्ये विद्यार्थी असेल किंवा मुलगा असेल कोणी, तर त्याला आपण पटकन होपलेस, म्हणजे तुला होप्स नाही आहेत काही की या जगात माझं काही होऊ शकेल. 1 मिनिट, तू फक्त 4.11 9.22 नंबरचा श्लोक बघ. ते तेवढंच त्याला तात्पर्य किंवा त्याचा जे अर्थ आहे तो समजावून सांगू शकतो. तर त्याच्यातून लगेच क्लिक होतं. त्याची जी काही कमतरता आहे त्याला क्लिक केलं की तो लगेच घेतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. डिप्रेशन आहे, लोनलीनेस आहे, मला डिमोटिवेटेड झालं आहे मी. तर असे छोटे छोटे बुक्स. अजून प्रभूजी सांगत होते की आपण एक प्रभुपादांच्या वेळेचा एक किस्सा सांगत होते प्रभूजी, की एक जे प्रभूजी येते त्यावेळेस प्रभुपादांचे एक शिष्य ते बुक्स घेऊन जायचे आणि बुक्स सोबत नेत असताना ते बऱ्याचशा असे चॉकलेट्स किंवा टॉफी म्हणतो आपण, लॉलीपॉप, अशी काळी आणि त्याला असताना गोळी लॉलीपॉप वगैरे न्यायची त्यावेळेस. आणि ते काय करायचे की लॉलीपॉप द्यायला लागायचे. म्हणजे कोणी भेटला असं व्यक्ती की त्याला आधी हातात लॉलीपॉप देणार, हॅलो हाय, ते सगळं बोलून झाल्यानंतर हाय, हे माझ्याकडून एक प्रसाद, म्हणजे प्रसाद द्यायचा आपल्याला याचे, लॉलीपॉप द्यायचे आणि मग बुक्स इंट्रोड्यूस करायचे आणि बुक डिस्ट्रीब्युशन करायचे. तर ते तिथून येऊन एक प्रभूजी प्रभुपादांना म्हणत होते की त्यांच्या शिष्य की प्रभुपाद, हे लॉलीपॉप हे काही प्रसाद आहे का, हे लॉलीपॉप देतात बुक डिस्ट्रीब्युशन करताना, हे योग्य आहे का? प्रभुपाद म्हणतात, अरे वा, खूप छान आयडिया आहे, लॉलीपॉप, बाहेरचा लॉलीपॉप कोणी बनवलाय प्रभुपाद, कसा बनवलाय काय माहिती आपल्याला, आणि ते काय, मग ठीक आहे म्हणे, बाहेर वस्तू मिळतात त्याच आपण अशा आणतो, कोणी कसं पिकवलंय त्याचाच प्रसाद बनवून ऑफर करतो. लॉलीपॉप आणा, भगवंतांना नैवेद्य दाखवा, ऑफर करा आणि मग लॉलीपॉप द्या आणि बुक पण द्या. प्रभुपादांना ही आयडिया आवडली म्हणून आपण प्रभूजी सांगते की थोडाफार प्रसाद, अगदी शेंगदाणे आणि खडी साखर अगदी छोट्या पॅकेट्समध्ये नेऊन गेली तर ते पण एक चांगली गोष्ट आहे की अगदी त्याने बुक नाही घेतलं, ते थांबा 1 मिनिट, थोडा प्रसाद घेऊन जा प्लीज. जरी बुक घेतलं ते प्रसाद द्यायचा आता कोणीच नाही म्हणत नाही. आपल्या भारतात तसं कोणी नाही की प्रसाद दिल्यावर तो असं करणार नाही, सहज घेतो प्रसाद, तोंडात टाकतो आणि ठीक आहे काका, तुम्ही मला 2 मिनिटं दिले, प्रसाद द्यायचा आता, आणि हरे कृष्ण महामंत्राचं जर असं असेल तर त्याला देऊ शकतो, किंवा तुम्ही फक्त 1 मिनिट द्याल मला शेवटचा, प्रसाद खाल्ल्यानंतर 1 मिनिट द्याल शेवटचा, फक्त त्याला एवढं सांगायचं की मी एक मंत्र सांगतो तेवढा माझ्या मागे म्हणा, किंवा आपण सोबत म्हणू, तुम्हाला माहित असेल, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. झाला प्रचार. हेच बुक डिस्ट्रीब्युशन. हे दुसरं काही नाही. ही बुकची कॉपी नाही गेली, पण हरे कृष्ण महामंत्र गेला ना, याच्यामधून अल्टिमेटली शेवटी काय जाणार आहे, प्रभुपादांनी दिलेला, भगवंतांनी दिलेला हा हरे कृष्ण महामंत्र, हाच त्याच्यापर्यंत पोहोचवायचा आपल्याला होता. तर त्याने बुक नाही घेतला म्हणून आपल्याला नाराज व्हायचं नाही. प्रसाद द्यायचा आणि हरे कृष्ण महामंत्र एकदा बनवून घ्यायचा आहे. त्याच्याही पुढे थोडा टाइम मिळत असेल तर आपण त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकतो किंवा आपला नंबर त्याला देऊ शकतो, काहीतरी असं देवाणघेवाण पटकन मोबाईलमध्ये असं, आणि नंतर त्याला कधीतरी आपण मेसेज करत राहू, काहीतरी ग्रुपमध्ये ॲड करू, काहीतरी आध्यात्मिक मेसेज पाठवत राहू, तर तो कनेक्ट होऊ शकतो कशा ना कशा रीते. म्हणजे कुणालाच आपल्याला सोडायचं नाही आहे. म्हणजे जो गेला आहे त्यालाही सोडायचं नाही, जो खूपच गायते बाय बाय, हां माहिती तुम्ही इस्कॉनवाले, तर ठीक आहे मग बाय. म्हणजे ते कच्चं फळ, पिकलेलं नाही अजून, समजून घ्यायचं पिकलेलं नाही. नाही तर मग थोडा तो प्रयोग करून बघायचा. ते बोलला, अहो तुमची आजी तिने वाचले असतील, तुमच्या आईने वाचले असतील, त्याला व्यासासनात बसवायचं, मग तो बरोबर घ्यायला लागतो. किंवा अजून एक प्रभूजींनी थोडी टॅक्ट सांगितली होती की तुम्ही आध्यात्मिकता फॉलो करणारे दिसताय. म्हणजे जवळ जाऊन त्याचं नाव प्रोफेशन विचारण्यापेक्षा जवळ गेलो, तुम्ही आध्यात्मिक व्यक्ती दिसताय. समजलं ना, मी आध्यात्मिक दिसतोय याला. म्हणजे त्याला एक आपुलकी निर्माण होते की अरे मी नाही आहे पण याला दिसतोय, एवढं पुस्तक हातात घेऊन चाललंय म्हणजे याला दिसतोय, म्हणजे माझ्यात काहीतरी असेल, म्हणूनच हा व्यक्ती बोलतोय ना, म्हणजे मी आध्यात्मिक असेल खरोखर काहीतरी, मग तो रिलेट होतो, मग त्याला देऊ शकतो आपण. जर आपण याच्या व्यतिरिक्त असं बोललो
तुम्ही आजारी दिसताय हो. खरं आहे का? त्याच्या मनात तरी येईल की आपलं पुस्तक घेणं. तुम्ही आजारी दिसताय. आपण जर म्हटलं वाव काय बॉडी तुमची, की काय शरीर आहे तुमचं, किती सुंदर दिसताय तुम्ही, किंवा असं ह्या अर्थी बोललं पॉझिटिव्ह, तर तो रिलेट करतो आपल्याला आणि घ्यायला हे होतो. पण जर आपण किती बारीक आहेस तू, चल पळ मी नाही घेत तुझं पुस्तक, बारीक आहे म्हणतो मला, तू बारीक असला तरी मान्य करत नाही. तर अशा काही टिप्स दिल्या होत्या. हा, आणि एक मागचं पेज दाखवायला सांगत होते प्रभूजी, की जिथे आपल्या पुस्तकांमध्ये जे बॅक साईडला महात्मा गांधी किंवा असे जे काही 2-3 व्यक्तींचं नाव आहे ते पण कोरिलेट करतात लोक. एखाद्याला महात्मा गांधी खूप आवडतात किंवा महात्मा गांधी हे भगवद्गीतेचे कसे त्यांना नॉलेज होतं आणि कसे ते त्याचे फॉलोअर होते, त्यांनी देशभक्ती कशी त्यातून घेतली, असं 2-3 ओळी सांगू शकतो आपण. कोणाला काहीतरी गुगलचं नाव सांगू शकतो, गुगलचे फॉलोअर ते सुंदर पिचाई, त्यांनी इस्कॉनचं बुक वाचून बघा काय केलं, किंवा असं एक रिलेट करू शकतो आपण, जी मागची माहिती देऊ शकतो आणि त्याला एक कॉम्प्लिमेंट द्यायचं आहे शेवटी. आणि थोडा विनोद करा, जरी त्याने नाही घेतलं बुक तरी त्याच्याशी थोडा विनोद करा. म्हणजे विनोदी वातावरण असेल तर तो चांगलं. आपल्याला काय अल्टिमेटली काय मिळायचं, पहिलाच पॉईंट काय बघितला, आपल्याला बुक सेल करायला जायचं नाही, अल्टिमेटली चांगलं इम्प्रेशन, चांगली छाप फक्त सोडायची जगावर, सगळ्या लोकांवर आपली चांगली छाप सोडायची. की हा कोणतरी एक व्यक्ती आला होता माझ्याकडे, असं पुस्तक दाखवलं होतं, पण तो नाराज नाही दिसला, आनंदी दिसला, मी जरी नाही घेतलं तरी ही छाप सोडणं महत्वाचं आहे. आणि शेवटचा एक पॉईंट होता एंगेज, म्हणजे त्याला गुंतवा, त्याला घेण्यास सांगा, किंवा अगदीच त्याने नाही म्हटलं तर त्याच्याकडून कमीत कमी डोनेशन घ्या. की आम्ही असं ग्रंथ वितरण गरीब लोकांना किंवा जे स्टुडंट्स आहेत की ज्यांना याची ऐपत नाही देण्याची एवढी, की शाळेमध्ये जाऊन जे स्टुडंट्स आहेत त्यांना आम्ही हे भगवद्गीतेचं वितरण करतो, तर त्यासाठी कमीत कमी एका भगवद्गीतेची व्हॅल्यू तुम्ही द्या, किंवा तुम्ही अगदी ते नाही तर 100 रुपये द्या, काहीतरी आपण लक्ष्मी त्यांच्याकडून डोनेशन म्हणून मागू शकतो. अगदीच त्यांनी बुक नाही घेतलं तर, पण आपल्याला ॲटलिस्ट डोनेशन तरी घ्यायचं. आणि तर त्यांना हां ते सांगितलं मी मगाशी, की मंत्राची ताकद त्यांना, म्हणजे त्याचा विश्वास आणि मंत्राची ताकद त्यांना दाखवून द्यायची, त्यासाठी हरे कृष्ण महामंत्राचं त्याच्याकडून एकदा बोलून घ्यायचं. आणि तर हे बुक डिस्ट्रीब्युशनचे वेगवेगळे जे मी ऐकलेले आणि थोडेफार, अगदी थोडेफार मी अनुभवलेले असे मी काही शब्दात मांडू शकलो आहे भीमसेन प्रभूंच्या सांगण्यावरून. तर मला माहिती नाही की कितपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलं. हरे कृष्ण. ग्रंथराज भगवद्गीता भागवतम की, ग्रंथ वितरण महामहोत्सव की, श्रील प्रभुपाद की. अथर्व हे तुम्ही वाटून घ्या सगळे जरा, मस्त फोटो आहे. त्यांना कोणाकोणाला देत. अरे